सर्वांना नमस्कार. आनंद वाटतोय की या ठिकाणी काय म्हणू ज्याला ज्या जागेला काहीतरी आध्यात्मिक हे असते, काय म्हणून त्याला अधिष्ठान असते, अशा ठिकाणी आणि साधकाच्या भूमिकेत समोर लोक असतात तेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक विशेष आनंद असतो. म्हणूनच मग मी मुद्दाम आमच्याकडे एक कार्यक्रम पण सुरू आहे, सकाळपासून आज 4 वाजेपर्यंत असणार आहे. तरी मुद्दाम तेवढ्याचसाठी मी आज आलो तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी. आजचा जो विषय आहे डायबिटीसच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त मी जरा समजून घेऊ इच्छितो की तुमच्यापैकी असे किती लोक आहेत की ज्यांच्या जवळच्या सर्कलमध्ये कोणाला तरी डायबिटीस आहे. हात वर कराल जरा, स्वतःला किंवा जवळच्या सर्कलमध्ये. ओके, ठीक. आणि डायबिटीस व्यतिरिक्त ब्लड प्रेशर, थायरॉइड, वजन जास्त, सांधेदुखी, ॲसिडिटी असे त्रास असणारे अजून किती लोक आहेत? यापैकी काही डायबिटीसच्या सोबत बाकी पण. तर तुमच्या सगळ्या प्रश्न, या सगळ्या आजारांना काहीतरी उत्तर आज या ठिकाणी मिळू शकते, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि ते पण बिना पैशाचं, कुठल्याही डॉक्टरकडे न जाता. माझं जे काय शिक्षण झालेलं आहे, मी नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS केलं आहे. त्याला आता 42 वर्ष झाली. आणि सुरुवातीपासूनच MBBS झाल्या मी ठरवलं की मला अशा प्रकारची डॉक्टरी करायची की जिथे औषधांची गरज नाही पडणार आणि कमीत कमी औषधं वापरावी लागते. तर सुरुवातीला 23 वर्ष जे काय मी राहिलो, काम केलं, ते आदिवासी आणि ग्रामीण भागात राहून मुख्यत्वे. तर माझं नेटिव्ह तसं सिंदखेड राजा आहे, बुलढाणा जिल्ह्यातलं. अमरावतीशी काही संबंध नव्हता माझा. MBBS झालो आणि मग चांगले मार्क होते. तेव्हा काही प्रायव्हेट कॉलेजेस पण नव्हते. 3च मेडिकल कॉलेज होते विदर्भात आणि 2 इंजिनिअरिंग कॉलेज होते. एका लोअर मिडल क्लास फॅमिलीमधनं आलेलो मी, पण सुदैवाने अभ्यासात चांगला होतो. त्यामुळे 10वी 12वीला तेव्हा मेरिट लिस्ट निघायची, त्या मेरिट लिस्टमध्ये होतो. 3 विषयामध्ये बोर्डामध्ये टॉपर होतो 10वीला. आणि मग BMC नागपूरला ॲडमिशन मिळाली. विदर्भातले 200 टॉपर सगळे जे आहे बहुतेक BMC नागपूरला असायचे, त्यापैकी एक मी होतो. आणि मग फायनल MBBSला पण त्या 200 मध्ये पण पहिल्या 10 होतो मी. त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्या विषयांमध्ये मला MD MS मिळू शकणार होतं. पण मला वाटत नव्हतं त्या प्रकारचे डॉक्टरी करावे म्हणून. नुसतं पैशांसाठी आपण आपलं आयुष्य वापरायचं असं नव्हतं वाटत. आणि त्याला कारण पण मूळ जे काय ठरली ते वाचनामधनं स्वामी विवेकानंद, गांधी, विनोबा, साने गुरुजी, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर तुकाराम, सगळे चरित्र वाचली, भरपूर वाचन केलं. आणि त्यातनं मग असं जाणवलं की माणसाचं आयुष्य एकदाच जगण्यासाठी आहे, पुन्हा मिळते की नाही माहिती नाही. मग ते नुसतं काही कागदाचे तुकडे गोळा करण्यासाठी कशाला खर्च करायचं, काहीतरी वेगळं करता यावं. आणि जिथे जास्त गरज आहे तिथे आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. म्हणून मग मी गावात गेलो राहायला. 1 वर्ष गुजरातच्या आदिवासी भागात होतो आणि मग अमरावती जिल्ह्यात मालवणला आलो, चांदूरबाजारच्या पुढे, तिथल्या आश्रमामध्ये, कस्तुरबा आश्रमात. आणि मग मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरची गावं काही, तिथे आदिवासी लोक राहतात आणि गावातले लोक, ते माझं कार्यक्षेत्र होतं मुख्यत्वे. 10 वर्ष तिथे राहिलो मालवणला पूर्ण वेळ. मग चांदूरबाजारला 13 वर्ष होतो आणि 2007 पासून अमरावतीला आलो. सुरुवातीला एक 7-8 वर्ष भाड्याच्या जागेत होतो, पण आता जसं तुमचा आश्रम उभा होतोय तसंच एक 2014 मध्ये आमची एक इमारत फरसी स्टॉपला, एक 5 मजली 12,500 स्क्वेअर फूट बांधकाम असणारी अशी उभी झाली. आणि त्या ठिकाणी मग आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात, लहान मुलांपासून तर सिनियर सिटीजनपर्यंत 3ही पिढ्यांसाठी आम्ही काही गोष्टी करतो. निवासी अनिवासी 40-50 लोकांची राहण्याची व्यवस्था आहे. 200 लोकांचं किचनचं सेटअप आहे. साधारण 12,500 स्क्वेअर फुटाचे 3 हॉल, पार्किंग आणि टेरेस, असं म्हटलं तर 5 ठिकाणं आहेत. आणि सगळ्या महाराष्ट्रातनं आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं पण लोक आमच्याकडे येतात वेगवेगळ्या गोष्टींसाठी. निवासी अनिवासी दोन्ही प्रकारचे कार्यक्रम आम्ही करतो. हे झालं थोडंसं माझं बॅकग्राऊंड. गेले साधारणपणे 25 वर्षांपासून मी जे शहरी लोकांचे आजार आहेत, जे आता तुम्ही हात वर केले, ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्ट अटॅक, हे सगळे औषधांशिवाय कसे बरे करता येतील, हा माझा अभ्यासाचा विषय राहिला आहे. आणि या विषयात ऑलमोस्ट सगळ्या महाराष्ट्रात मला बोलवलं जाते व्याख्यानांसाठी.
अगदी गडचिरोली ते कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण. या ठिकाणी पहिलं शिबिर एक दिवसाचं आम्ही शिबिर पण घेतो. जसं आज आमच्याकडे चालू आहे की बिना तेलाच्या भाज्यांचं प्रात्यक्षिक, काय खावं, किती खावं, कसं खावं, कोणता व्यायाम करावा, प्रॅक्टिकल सहित. असं पहिलं शिबिर झालं 2000 मध्ये अमरावतीमध्ये. मानस डॉक्टर श्रीकांत देशमुखांचं जे आहे सुरुवात बाबा केंद्र तिथे झालेलं. आणि मग त्याच्यानंतर अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचं बांधकाम सुरू झालं आणि इमारत पूर्ण झाली, पण हॉस्पिटल सुरू व्हायचं होतं. मग त्या ठिकाणी दर महिन्याला एक शिबिर व्हायचं. असे तिथे मला वाटते 40-50 शिबिरं तिथे झाली. आणि आता ऑलमोस्ट गेले 25 वर्षात 300च्या वर अशी एक 2 दिवसाची शिबिरं अमरावतीत तर झाली, पण अमरावतीच्या बाहेर पण नागपूर, यवतमाळ, अकोला, नांदुरा, बुलढाणा, शेगाव, औरंगाबाद, जालना, जळगाव, पुणे असं बऱ्याच ठिकाणी होतात. त्याला 100, 200, 300 लोक पण असतात. कोविड सुरू झाला आणि मग सगळं बंद झालं आणि मग आम्ही ऑनलाईन मोडमध्ये शिफ्ट झालो. आपण सगळेच कोविडमध्ये माहिती आहे की लहान मुलांचं बालवाडीपासूनचे सगळे वर्ग आपण शिकलो. झूम मीटिंग आणि गुगल मीट वगैरे सगळेच शिकलो आता जवळपास. तर त्या टेक्नॉलॉजीचा आता आम्ही उपयोग करतोय आणि टेक्नॉलॉजीचा फायदा असा होतोय की आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे आज माझ्याकडे जे पेशंट्स येतात सगळे स्क्रीनवरती असतात. ते त्यांच्या घरी, मी माझ्या घरी. आता ऑलमोस्ट जगातल्या 14-15 देशांमधले पेशंट्स माझ्याकडे आलेले आहेत आतापर्यंत. अमेरिकेचे 400च्या वर असतील. आणि मग अमेरिका सोडून कॅनडा, इंग्लंड, गल्फ कंट्रीज आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बर्मा, थायलंड, मलेशिया, आयर्लंड इथले पेशंट्स असतात. आणि भारतातला जर म्हटलं तर अगदी चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, इकडे उत्तरेला गेलं तर दिल्ली, नोएडा, जयपूर, अहमदाबाद, सुरत, इकडे रायपूर, भोपाळ, इंदूर, पाटणा आणि महाराष्ट्र, ऑलमोस्ट सगळा महाराष्ट्र. आणि आमचा जो काय अनुभव आहे त्याच्यामध्ये डायबिटीसचे 1500च्या वर पेशंट झाले असतील आता माझ्याकडे. आणि सगळ्या बॅकग्राऊंडचे, त्यात डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, PhD, 500 तर PhD असतील वेगवेगळ्या विषयांमध्ये. आणि हे सगळं आता ऑनलाईन करतो आम्ही. मी जे काय शिकलो मेडिकल कॉलेजमध्ये ते विसरण्याचा प्रयत्न करतोय आता. कारण आम्हाला हेच शिकवलं गेलं आणि आजही जगातल्या सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांना हेच शिकवलं जाते की हे आजार कधीही बरे न होणारे आणि हळूहळू वाढत जाणारे आजार आहेत. इंग्रजीमध्ये ग्रॅज्युअली प्रोग्रेसिव्ह नॉन क्युरेबल डिसिजेस असं म्हटलं जातं. एकदा गोळी सुरू झाली शुगरची की मरेपर्यंत घेत राहा, असंच तुम्ही ऐकलं असेल. बीपीची गोळी लागली की कधीच बंद नाही करता येणार. कोलेस्ट्रॉलची गोळी सुरू झाली की कायम घेत राहा. हे चुकीचं आहे हे मी रोज बघतोय आता. 20-20 वर्षांचा डायबिटीससाठी ज्यांना औषधं सुरू आहे त्यांची औषधं मेजॉरिटी लोकांची, सगळ्यांची होतात असं नाही म्हणणार, पण एक 50-60% लोकांची औषधं बंद व्हायला 2-4 महिने पण नाही लागत. म्हणजे जेवढे वर्ष झाले तेवढे आठवडे पण नाही लागत 50% लोकांमध्ये. काही लोकांसाठी थोडासा वेळ लागतो. एक 10-20% लोकांचे डोसेजेस कमी होतात. ज्याला इन्सुलिन 50 युनिट 100 युनिट रोजचं घ्यावं लागते 3 वेळा मिळून, ते 10-20 युनिटवरती येतात महिन्याभरात आणि तेवढ्यावरती मेंटेन राहतात पुढचं आयुष्यभर. असा आता माझा अनुभव आहे स्वतःचा. त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्या पुढे मांडणार आहे आता. ह्या डायबिटीससाठी तर उपयोगी पडतीलच आहे, पण ह्या ब्लड प्रेशर असेल, वजन जास्त असेल, थायरॉइडचा आजार असेल, अस्थमा असेल, गुडघेदुखी असेल. आता माझ्याकडे काही पेशंट असे पण आहे की ज्यांना गुडघे रिप्लेसमेंट सांगितलं. तुम्ही ऐकलं असेल आजकाल नी रिप्लेसमेंट सांगतात, गुडघे बदलून टाका, झिजले. असे पण पेशंट्स आहे की ज्यांना नी रिप्लेसमेंट सांगितलं गेलं होतं. ते आले, त्यांनी वजनं कमी केली, आणखीन काही गोष्टी केल्या, आहारात बदल, आणि ज्यांना 2 पायऱ्या चढता येत नव्हत्या त्या 6 जिने चढून जाऊ शकतात. काही अडचण नाही त्यांना. ऍसिडिटीसाठी 10-10 वर्ष औषधं घेणाऱ्यांच्या गोळ्या, रोजची एक गोळी घेणाऱ्यांच्या गोळ्या बंद व्हायला 10 आठवडे पण नाही लागत. इतकं साधं सोपं आहे. आणि त्यात कुठलंही औषध नाही, कुठलंही प्रॉडक्ट नाही आहे, काही नाही. आपण जे काय घरात खातो पितो आणि रोजचं आपलं जे जगणं वागणं, विचार भावना ह्या बदलल्या की हेच सगळ्यात पॉवरफुल औषध आहे. हे आमचा ज्याला मॉडर्न मेडिसिन
म्हणजे सगळे MBBS डॉक्टर जगभरातले ज्यांच्या नावाने शपथ घेतात, डॉक्टर हिपोक्रेटस, त्याला फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन म्हणतात, ॲलोपॅथी, त्यांनी हेच सांगितलेलं आहे. आयुर्वेदाची सुरुवात ज्यांनी केली आपल्या ऋषीमुनींनी, चरक ऋषी, सुश्रुत, हे सगळे, त्यांनी पण हेच सांगितलं आहे की अन्न परम औषधम, फूड इज द सुप्रीम मेडिसिन. दुर्दैवाने आम्हा डॉक्टर मंडळीला हा विशेष शिकवला नाही जातो, कुठेच नाही शिकवला जात, आजही नाही शिकवला जात. तेव्हा आता आम्ही सामान्य लोकांसाठी तर करतो, पण आम्ही आता डॉक्टरांना शिकवायला सुरुवात केलेली आहे. 1 दिवसाचं शिबिर एप्रिलमध्ये अमरावतीतल्या डॉक्टरांसाठीच झालं, त्याला जवळपास 60 डॉक्टर्स होते आणि त्यांचे घरचे मिळून 70-80 लोकांचं दिवसभराचं शिबिर झाले. त्या सगळ्यांसाठी हा नवीन विषय आहे. कालच आता PDMC सोबत आमचं चाललंय, बोलणं झालंय, कालच त्यांनी बोलावलं होतं. PDMC मध्ये आम्ही हा विषय घेऊन औषधांशिवाय आजारांचा उपचार, सगळीकडे औषधं देणारे डॉक्टर आहेत, औषधांशिवाय आजारांचा उपचार करणारे डॉक्टर आज नाही आहेत, दुर्दैवाने नाही आहेत. आणि माझं जे काय अभ्यास आहे, वाचनाची सवय, मला 40,000 पानं वाचतो वर्षाला मी, गेले 40 वर्ष. थोडं नेट आणि हे सगळं टेक्नॉलॉजी वापरतो, त्यामुळे जगात कुठे काय नवीन संशोधन झालंय ते सगळं जरा बघत असतो आणि प्रत्यक्ष अनुभव. त्यामुळे त्या आधारावरती हा जो विषय आहे, ज्याला लाईफस्टाईल मेडिसिन असं म्हणतात, तो अजून मेडिकल कॉलेजमध्ये सुरूच व्हायचा आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये त्या विषयांमध्ये पण MD वगैरे सुरू होईल. आता आम्ही काही मेडिकल कॉलेजेस सोबत पण करतोय, डॉक्टरांच्या संघटनामध्ये जाऊन डॉक्टरांसाठी कार्यक्रम घेतोय. आज जसं तुमच्याकडे आलं, असं बऱ्याच ठिकाणी, अगदी गडचिरोलीपासून तर धुळे, जळगाव, मालेगाव पासून सगळीकडे जातोय, म्हणजे जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे. आता डायबिटीस म्हणजे काय असं जर विचार केलं तर आपल्याला माहिती आहे शुगरची बिमारी. आता शुगर म्हणजे काय आहे की ग्लुकोज ज्याचं नाव आहे, जे तपासतो आपण, त्याची लेव्हल वाढली रक्तातली की त्याला आपण शुगर झाली असं म्हणतो. शुगर आपल्याला आवश्यक गोष्ट आहे, त्याच्याशिवाय आपण जगू नाही शकत, कारण आपल्या सगळं पेट्रोल आहे आपल्या शरीराचं ते. फक्त एवढंच आहे की जर जास्त झालं पेट्रोल तर मात्र परत प्रॉब्लेम क्रिएट होतो. नॉर्मली असं म्हणतो आपण की आपली ब्लड शुगर, आम्ही असं म्हणतो की उपाशी पोटी 100च्या आत आणि जेवल्यानंतर 140च्या आत असली तर तुम्हाला डायबिटीस नाही आहे युजली. ती जर वाढली तर तुम्हाला डायबिटीस झाला. आता ती खरं शुगरची बिमारी नाही आहे तसं त्या अर्थाने, हे लक्षण आहे. मूळ कारणं जी आहेत ती आपल्या जगण्या वागण्याशी संबंधित आहे. आता ही शुगर येते कुठून रक्तात? साधं गणित आहे की नाही? आपण जे काय खातो पितो, भाकरी खाल्ली, वरण खाल्लं, भाजी खाल्ली, काही खाल्लं, या सगळ्यांमध्ये जे कार्बोहायड्रेट असतात, कर्बोदक, हे सगळे 10व्या वर्गाच्या विज्ञानात आपण सगळे शिकलेले आहोत, काही नवीन सांगतोय असं नाही आहे. कर्बोदक, प्रोटीन्स, फॅट असं जे म्हणतो आपण, हे कार्बोहायड्रेटचं रूपांतर शरीरात गेल्यावरती डायजेशन होऊन ग्लुकोजमध्ये होते आणि शरीर ग्लुकोज ॲब्सॉर्ब करते रक्तामध्ये आणि मग हे सगळ्या शरीराला पुरवल्या जाते. आपल्या शरीरात 40 ट्रिलियन पेशी आहेत आणि प्रत्येक पेशीचं इंधन जे आहे पेट्रोल हे ग्लुकोज आहे. त्यामुळे ग्लुकोज जर व्यवस्थित मिळत राहिलं तर आपल्या पेशी चांगल्या काम करतील, ते जर नाही मिळालं तर आपल्या पेशी काम नाही करणार चांगलं. पण मग आता का बरं ही शुगर वाढते? त्याचं कारण मुळात हे आहे, 2च कारण आहे. एक तर आवक जास्त असेल आणि दुसरीकडे खर्च कमी असेल. आमदनी ज्यादा खर्चा कम, बँकेतलं डिपॉझिट वाढते, आहे की नाही? तसं होते की खाण्यामधून जास्त यायला लागलं आपल्या गरजेपेक्षा, शरीराला जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त, त्याला ठेवणार कुठे शरीर? शरीरात काही गोडाऊन नाही की जाऊन जमा करून दिलं बा, की नाही? त्यामुळे ही जास्तीची साखर कुठे जाते मग? तर साधं गणित, आपल्या शरीरात साधारणपणे 5 लिटर रक्त असते. आपल्या शरीरातली साखर मोजली रक्तामधली तर साधारणपणे 5 ते 6 ग्रॅम साखर असते. 5 ते 6 ग्रॅम म्हणजे किती? 1 चमचा साखर फक्त जी आपण खातो ती जर 2 चमचे झाली रक्तामधली तर डायबिटीस झाला आपल्याला. 1.5 चमचा झाली तरी डायबिटीस झाला रक्तातली साखर, 5 ते 6 ग्रॅम. आता आपण खाऊनच राहिलो तर मग या एक्स्ट्रा साखरेचं काय करायचं?
मग शरीर आपल्याला निसर्ग कायम आपल्या मदतीला असतो. निसर्ग म्हणतो याला डायबिटीस नाही झाला पाहिजे, हा खाऊन राहायला जास्त हरकत नाही. मग आता ही जास्तीची साखर काय करायची, रक्तातली वाढली तर डायबिटीस होणार. मग ती जास्तीची साखर लिव्हरमध्ये पाठवली जाते. लिव्हरमध्ये किती गोडाऊनची जागा आहे, 100 ग्रॅम जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त नाही साठत. मग त्याहूनही आणखीन जास्तच येऊन राहिली, आवक चालूच आहे बा, मग कुठे साठवणार? मग ती जाते स्नायूंमध्ये, आपल्या मसल्स जे असतात ना त्या, तिथे साधारणपणे 400-500 ग्रॅम साठवल्या जाते. जे व्यायाम करणारे असतात त्यांच्या शरीरात थोडी जास्त जाते. म्हणून तुम्हाला माहिती आहे की डायबिटीस झाले की आम्ही व्यायाम करायला सांगतो, किंवा डायबिटीस होऊ नये म्हणून व्यायाम करायला सांगतो. झाल्यावर करून काही उपयोग नाही, आधीच करा, की नाही. आता 5 ते 6 ग्रॅम रक्तामध्ये, 100 ग्रॅम लिव्हरमध्ये, 500 ग्रॅम मसल्समध्ये, स्नायूंमध्ये, टोटल किती झाली, 605 ग्रॅम. ही जर 700 ग्रॅम झाली तर डायबिटीस झाला होतो. मग शरीर त्याच्यावरही उपाय काढते निसर्ग. मग तो काय करते की जास्तीची साखर जी आहे, डायबिटीस नको व्हायला या माणसाला बा, या व्यक्तीला, तर त्या साखरेचं रूपांतर चरबीमध्ये करते, फॅटमध्ये, आणि ते पाठवून देते गोडाऊनमध्ये जमा करायला, चरबीमध्ये. आता चरबीचं गोडाऊन जे आहे ते काही 100-200 ग्रॅमचं नाही, ते 100 किलोचं पर्यंत आहे आपल्याकडे. निसर्गाने एवढी आपल्याकडे देऊन ठेवली, 100 किलो आलं तरी साठवते, काही प्रॉब्लेम नाही. आणि चरबी जशी जमा व्हायला लागते तसं मग आपला हा घेर वाढायला लागतो, सगळीकडचाच घेर वाढतो. आणि हा घेर जसा वाढतो तसं आयुष्याची दोरी कमी व्हायला लागते, की नाही. म्हणून आम्ही असं म्हणतो की पोटाचा घेर स्त्रियांसाठी 32 इंच किंवा छोटा, 28 असेल तर फारच चांगलं. करीना कपूर, तुम्ही ऐकलं असेल, जरा पाहिलं पण असेल, अशी चवळीची शेंग म्हणतात ना, तसं असलं पाहिजे. म्हणजे असं टमाटा आणि ढेमसं वगैरे असं नको, काशीफळ, बरोबर आहे. पुरुषांसाठी 36 इंच, ती साईज बघून घ्या, त्याच्यापेक्षा जास्त साईज नको. जेवढी कमी असेल तेवढं चांगलं, वजनाच्या बाबत आणि ब्लड प्रेशरच्या बाबत. कमी असेल तर बिघडत नाही काही, जास्त असेल तर नुकसान होते. पण बहुतेकांची वजनं वाढतात, आणि आज तर वजन जास्त असणाऱ्यांची संख्या भारतात 70-80% आहे. मुलं वजनदार आहेत आज, अगदी KG1 KG2 ला जाणारी 30% मुलं वजनावाली आहेत. तुमच्या घरातलं पण तुम्हाला कदाचित चित्र थोडंफार माहिती असेल, की नाही. त्यामुळे एकेकाळी हा डायबिटीज, बीपी हे आजार सगळे 50 नंतरचे आजार होते, मी जेव्हा शिकलो तेव्हा. आता मी पाहते माझ्याकडे 20-25 वर्षाचे मुलं मुली येतात हे आजार घेऊन. मुली तर इतक्या आहेत, PCOD, पिरियड्सचे प्रॉब्लेम येतात आज, PCOD, PCOS. लग्न झालं की गर्भधारणेला अडचण येते. म्हणून आता माझ्याकडे गायनेकॉलॉजिस्ट पेशंट रेफर करतात की जोपर्यंत वजन कमी नाही होत तोपर्यंत त्यांचं हे नाही होत. आता ही चरबी जी जमा होते आपल्या शरीरात, एकेकाळी ती गरज होती आपल्या शरीराची. पूर्वीच्या काळी जेव्हा आपण जंगलात राहायचो माणूस, तेव्हा काही असं होतं का ठरलेल्या वेळी लंच भेटेल आपलं, चला डिनरची वेळ झाली, डिनर करून घ्या, जेव्हा भेटेल तेव्हा जंगलात हिंडाय फिरायचो आपण. काही कंदमुळं, झाडं, काय फळं, हे सगळं खायचो. कधी काळी शिकार करायचो. शिकार काही रोज भेटेल असं थोडंच होतं की, अंधार पडले की गुहे, नाही तर वाघ आणि हे सगळे शत्रू असायचे की नाही. म्हणून मग निसर्गाने ती व्यवस्था करून ठेवली होती की बा हा माणूस मरायला नको, नाही भेटलं 4 दिवस खायला तर या चरबीच्या आधारे जगून जाईल. किंवा पूर्वी दुष्काळ पडायचे, लंबे दुष्काळ पडायचे, तुम्हाला माहिती असेल. मला आठवते लहानपणी आपल्याकडे भारतात दुष्काळ पडला होता तर अमेरिकेतनं तो मिलो नावाचं धान्य आलं होतं, लाल मिलो. कदाचित तुमच्यापैकी काही आठवत असेल, मला आठवते की जे जनावरांना खाऊ घालायचे, डुकरांना, ते आपल्याकडे पाठवलं होतं. पूर्वीच्या काळात तर लंबे दुष्काळ पडायचे, महिना 2-2 महिने. इतिहासात तुम्ही वाचलं असेल, बिहारमध्ये पडला, पश्चिम बंगालमध्ये लाखो लोक मेले. अशा वेळेला निसर्गाने ती व्यवस्था करून ठेवली गोडाऊनची आपल्याकडे. आता अशी परिस्थिती आहे का संध्याकाळी खायला भेटेल की नाही आपल्याला? आता ते गोडाऊन एकेकाळी जे जीवनावश्यक होतं ते आता ओझं झालंय आपल्यासाठी, आणि त्यांनी आजार वाढलेत आज सगळे आपले, बरोबर आहे. आता ही डायबिटीस होतो म्हणजे रक्तातली साखर वाढते, चरबी वाढते. पण डायबिटीस केव्हा निदान होते याचं, जेव्हा तुम्ही रक्त तपासता तेव्हा. तोपर्यंत तुम्हाला असं कळेल का तुम्हाला डायबिटीस आहे म्हणून? नाही कळणार.
पण डायबिटीस आजाराची सुरुवात रक्तामध्ये जेव्हा शुगर वाढलेली दिसते त्याच्या 10 वर्ष आधी सुरू झालेली असते शरीरात. 10 वर्षांनी रक्तात ते दिसते. मग उपचार कधी करायला पाहिजे? दिसल्यावर की व्हायच्या 10 वर्षाआधी जेव्हा सुरुवात झालेली आहे न दिसणाऱ्या स्वरूपात तेव्हा करायला पाहिजे. जसं कॅन्सरचं असते, कॅन्सरमध्ये गाठ मोठी झाली आणि मग आपण जातो उपचाराला, तोपर्यंत तो पसरलेला असतो सगळीकडे. जेव्हा ती अगदी छोटीशी असते जी एक्सरे मध्ये सिटी स्कॅन मध्ये पण कदाचित दिसणार नाही, त्यावेळेस ती निदान झालं तर कॅन्सर हमखास बरा होतो. उशीर झाला तर मग जरा कठीण जाते. तेच डायबिटीसच्या बाबत पण आहे. आता ही सुरुवात जर ओळखायची असेल तर त्याच्यासाठी 1-2 रक्ताच्या तपासण्या आहेत. दुर्दैवाने ते आपल्याकडे सांगत नाही डॉक्टर लोक फारसे करायला, पैसे लागतात. आणि बघू एकूणच आमचं डॉक्टर मंडळीला हे शिकवलं गेलं की जोपर्यंत रक्तातली साखर वाढत नाही तोपर्यंत कशाला हात लावायचा पेशंटला. त्यामुळे सुरुवातीला काय होते की आता ही का बरं साखर वाढते ते कारण तुम्हाला सांगतो. त्याच्या मागचं विज्ञान थोडक्यात, त्या पेशींभोवती आवरण असते. जसं आता हे आश्रम आहे आपला, आश्रमाला गेट आहे. आतमध्ये यायचं असेल तर कुठून यावं लागेल? गेटमधून. आता गेट कोणाहीसाठी उघडू का आपण? कोणीतरी असेल ओळखीचा तरच उघडू की नाही? तर आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत अशा 40 ट्रिलियन, ओके, म्हणजे खरब, कोटी अरब खरब असं, त्या प्रत्येक पेशीच्या भोवती असं कंपाऊंड आहे. त्या कंपाऊंडला गेट आहेत अलग अलग. आणि कोणत्या गेटमधून कोणी यायचं? आता हे छोटा आहे आश्रम, पण जे मोठे असतात तिथे एक VIP साठी वेगळं गेट असते, मुख्यमंत्र्यासाठी, सामान्य लोकांसाठी वेगळं आहे, 2 व्हीलरवाल्यासाठी वेगळं, 4 व्हीलरवाल्यासाठी वेगळं, असे गेट आहेत दिलेले प्रत्येक पेशीच्या भोवती. आणि तिथे सगळे सेन्सर लागलेले. तुम्हाला माहिती आहे आता काही ठिकाणी शहरात तुम्ही तुमची मुलं जर पुणे मुंबई असतील तर तिकडे मोठ्या सोसायटीमध्ये आधी गेटवरती तुमचा चेहरा दाखवा आणि मगच कॅमेरा दाखवल्यावरच दरवाजा उघडते. आहे अशी परिस्थिती. अंगठा लावला तरच दरवाजा उघडणार. असे सगळे सेन्सर आपल्या निसर्गाने दिलेले, हजारो वर्ष आधी दिलेले. आपल्याला माहिती नाही ते सगळं. त्यामुळे साखर फक्त त्या विशिष्ट गेटमधूनच आतमध्ये जाते, दुसरीकडून रस्त्याने आतमध्ये जाईल. किती येऊ द्यायची हे ते पेशी ठरवते, येऊ द्यायची की नाही येऊ द्यायची. आता हे गेटला कुलूप आहे आणि या कुलपाची चाबी जी आहे ते इन्सुलिन. इन्सुलिन नाव मला ते बहुतेकांनी ऐकलं असेल की नाही? ही चाबी आहे इन्सुलिन. हे इन्सुलिन ही चाबीने कुलूप उघडते आणि त्या साखरेला आतमध्ये घेते, ग्लुकोजला रक्तातली, आणि मग पेशीचं काम चालते. आता रक्तामध्ये एवढी साखर यायला लागली, समजा रस्त्यात तुम्हाला आश्रमात बसायची जागा 100, बाहेर 1000 लोक गोळा झाले, ते म्हणून राहिले आम्हाला येऊ द्या आतमध्ये, येऊ द्या आतमध्ये. तर काय करणार मग? आपले लोक काय करणार? एवढे लोक आले तर चेंगराचेंगरी होईल, गेट बंद करून ठेवणार. बाहेरून ते सगळी गर्दी लोंढा येऊन राहिला, पण तुम्ही आतून ती पेशी सुरक्षिततेसाठी यूज देत नाही कोणाला आतमध्ये. आणि इथे लढाई चालू होते. इन्सुलिन तर बाहेरून जोर लावून राहिलं की घ्या आतमध्ये, घ्या आतमध्ये, हे म्हणते नको आता. आणि या लढाईला म्हणतात इन्सुलिन रेजिस्टन्स. त्यामुळे डायबिटीस हा साखरेचा आजार नाही आहे, डायबिटीस हा इन्सुलिन रेजिस्टन्सचा आजार आहे. आणि इन्सुलिन रेजिस्टन्स जर मोजायचं असेल, आणि हे डायबिटीसमध्ये रक्तातली साखर वाढायच्या 10 वर्ष आधी चालू होते शरीरात ही प्रक्रिया, आणि हळूहळू मग ते रक्तातली साखर वाढायला लागते 5-10 वर्षांनी. हे जर मोजायचं असेल तर फास्टिंग इन्सुलिन, उपाशी पोटी इन्सुलिन मोजायचं असते, रक्ताची तपासणी असते. ते जर वाढलेलं असेल तर तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स आहे असं म्हटलं जाते. आणि ते जर तेव्हा लक्षात आलं तर तो कमी करण्यासाठी मग काही बदल करणं आपल्या जीवनशैलीत, तर ती प्रक्रिया पुढे जाणारच नाही. वजन जे वाढतात त्याचंही कारण इन्सुलिन रेजिस्टन्सच आहे. त्यामुळे जोपर्यंत इन्सुलिन रेजिस्टन्स, प्रतिरोध कमी होणार नाही तोपर्यंत डायबिटीस बरा नाही होणार. तोपर्यंत वजन कमी नाही होत वाढलेली. अनेक आजारांचं कारण इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. ओके. आणि हे होण्याची 2 कारणं मी तुम्हाला सांगितलं की जास्तीचं ग्लुकोज येऊन राहिलं आणि खर्च नाही होऊन राहिला, बैठी जीवनशैली. पूर्वी कसं की 10-20 किलोमीटर चालणं व्हायचं, विहिरीतून पाणी आणा, अगदी सकाळला पण लोटा परेड बाहेर जा. आता तर काय अटॅच झालं सगळं, बेडरूमच्या बाहेर पण जायची गरज नाही राहिली. त्यामुळे हे सगळं कमी झालं आपलं आता.
म्हणजे खर्च कमी झाला. पूर्वी कसं खर्च होऊन जायचं आलं तरी, आता खर्च नाही राहिला. मग हे जमा होते, मग इन्सुलिन रेजिस्टन्सची सुरुवात होते. आणि ते झालं की मग हळूहळू शुगर वाढायला लागते, हळूहळू चरबी वाढायला लागते. आणि मग कधीतरी तुमच्या रक्तातली साखर फास्टिंग पोस्ट मील, उपाशीपोटी आणि जेवल्यानंतर करतो बहुतेक आपण, ती वाढलेली दिसते. पण ती तुम्ही आज काय खाल्लं त्याच्यावर अवलंबून आहे. आज जर उपवास केला तर उद्या साखर कमी सापडेल. या रात्री टेन्शन आलं काही कारणाने तरी दुसऱ्या दिवशी साखर वाढलेली दिसेल रक्तातली. म्हणजे नुसतं खाण्यानेच नाही होत, टेन्शनने पण साखर वाढते आपल्या शरीरातली. मग आणखीन चांगली तपासणी जी आहे डायबिटीससाठी, त्याला HbA1c म्हणतो आम्ही. तुमच्यापैकी काहींना माहिती असेल, त्याला सरासरी साखर म्हणतो आम्ही. 3 महिन्याची ॲव्हरेज ब्लड शुगर ही पण रक्ताची तपासणी असते. आणि हे नॉर्मली मागच्या 3 महिन्यातली सरासरी साखर दर्शवते. आणि तो जो आकडा असतो तो आपला नॉर्मली 5.6च्या खाली पाहिजे, म्हणजे आपल्याला डायबिटीस नाही आहे. तो 5.7 ते 6.4 जर आला तर आपल्याला प्री डायबिटीस आहे, म्हणजे पहिली पायरी ओलांडली. आणि तो 6.5च्या पुढे गेला तर आपल्याला डायबिटीस झाला आहे. तो जर 7च्या पुढे चालला, 8, 9, 10, 11, 12, तर आपला डायबिटीस हा जरा अनकंट्रोल्ड, अनियंत्रित, जरा जास्तच गाडी घसरलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. आता डायबिटीसला का बरं घाबरायचं आपण? मुळात डायबिटीस हा साखरेचा आजार नाही, डायबिटीस हा रक्तवाहिन्यांचा आजार आहे. कारण डायबिटीसचे सगळे कॉम्प्लिकेशन जे आहेत तुम्हाला ऐकून माहिती असेल. जर बरेच वर्ष डायबिटीस राहिला आणि कंट्रोल चांगला नसेल तर डोळ्यातल्या रेटिना, जो दृष्टीपटल म्हणतो आपण, ते डॅमेज व्हायला लागते. आणि मग अंधत्वाची सुरुवात होते. थोडं थोडं अंधुक दिसायला लागेल आणि मग कधीतरी पूर्ण डोळे कामातून जातील आणि त्याला जगात मग कुठेच काही इलाज नाही. दुसरं जे कॉम्प्लिकेशन असते डायबिटीसचं, किडनीवरती परिणाम होतो, किडनीतल्या रक्तवाहिन्या. आणि किडनी सगळं शरीरातला कचरा बाहेर करायचं काम काढते. किडनी डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि रक्तामध्ये मग क्रिएटिनिन, तुम्ही ऐकलं असेल, किडनी फेल्युअरच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो. आणि काही वेळेला मग डायलिसिसकडे जावं लागते. BP आणि डायबिटीस हे दोन्ही कारण आहे, अंधत्व, किडनी फेल्युअरच्या आपल्या देशात. तिसरं जे आहे डायबिटिक फूट आम्ही म्हणतो. पायाला डायबिटीसमध्ये संवेदना कमी झालेल्या असतात, पाय बधीर होतात जरा, किंवा मुंग्या येतात, अंगार होते, काही चावलं, चप्पल बूट चावला किंवा खिळा टोचला, काटा टोचला तरी दुखत नाही म्हणून दुर्लक्ष होते. दुर्लक्ष झालं तर ती जखम लवकर बरी होत नाही. डायबिटीसमध्ये तशी जखम लवकर बरी होत नाही. आणि ते झालं की मग काय होते, पुढे जर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर गँग्रीन होतो, तुम्ही ऐकलं असेल. काही वेळेला मग पाय किंवा हात तोडायची वेळ पण येऊ शकते. ओके, हे अर्थात अनियंत्रित डायबिटीस, जो अगदीच बेफिकीर आहे त्याच्याबद्दल होते. मात्र ते असतं धोका. आजही अनेकांची पाय तोडायचं काम आहे. माझा एक मित्र आहे, तो डायबिटिक फूट मधला स्पेशालिस्ट आहे. तो म्हणतो महिन्याला मला 25-30 लोकांचे हातपाय तोडावे लागतात महिन्याला. एक डॉक्टर, माझाच मित्र, माझा वर्गमित्र जो आहे, त्याचा अर्थ आजही आहे बरं का. असं नाही की आता सगळं डॉक्टर पोहोचले आणि झालं व दुरुस्त, असं नाही आहे. त्याशिवाय मोठ्या रक्तवाहिन्या, हार्ट आणि ब्रेनला सप्लाय करणाऱ्या डायबिटीसवाल्यांना हार्ट अटॅक 3 ते 5 पट जास्त धोका असतो बिना डायबिटीसवाल्यांपेक्षा. स्ट्रोक, पॅरालिसिस किंवा ब्रेन हेमरेज ज्याला म्हणतो आपण, तो धोका पण खूप जास्त असतो डायबिटीसवाल्यांना. हे सगळे धोके टाळायचे तर डायबिटीस नियंत्रणात ठेवता आला पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. आता धोक्याचे घटक काय आहे? कोणाला डायबिटीस व्हायचा धोका जास्त असतो? एक तर ज्यांची वजनं जास्त त्यांना धोका जास्त. बारीक लोकांनाही होतो, पण 100रातल्या समजा लठ्ठ लोकांपैकी 50 लोकांना डायबिटीस होतो. बारीक 100रातल्या कदाचित 20च लोकांना, 10च लोकांना होतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं हे डायबिटीस पासून वाचण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, पहिला. दुसरं, ज्याला आपण अनुवांशिकता म्हणतो, आई वडिलांना जर असेल तर मुलांना व्हायचा धोका जास्त आहे. त्यामुळे आपण मुलांना काय द्यायचं? आई वडील म्हणून वारशामध्ये आपण मारे इस्टेट त्यांना देतो, पैसे देतो, जमीन देतो, घर देतो, आणखीन काय काय त्यांची तयारी करतो.
आणि सोबत त्यांना डायबिटीस पण देतो. कारण आपल्याला डायबिटीस याचा अर्थ मुलांना आपण तो पास ऑन करून राहिलो, की नाही. अर्थात होतोच असं नाहीये. म्हणजे आपल्या जीन्समध्ये जरी असेल, अनुवंशिक जरी म्हटल्या जाते, तरी कसं असते, हे जे जीन असतात जे ठरवतात, या जीनला ऑन ऑफ स्विच असतो जन्माच्या वेळेस. आता पंखा आहे, पंखा इथे आहे आणला, याचा अर्थ तो चालणार आहे का? तो चालू केव्हा होईल? जेव्हा तुम्ही बटन दाबा. जोपर्यंत बटन दाबणार नाही तोपर्यंत तो चालणार आहे का? नाही चालणार. आपले जे जीन आलेले आहे आई वडिलांकडून, त्यालाही ऑन ऑफ स्विच दिलेले आहे निसर्गाने. बघा किती आपल्यासाठी प्रोव्हिजन करून ठेवलेले आहे. तुम्ही जर योग्य जीवनशैली ठेवली तर तो स्विच ऑनच होत नाही. त्यामुळे तुम्हाला जीनमध्ये असेल तरी तुम्हाला घाबरायचं कारण नाही. तुम्ही का त्या बटन दाबलं, चुकीचा आहार खाऊन, बैठी जीवनशैली, टेन्शन घेऊन, तर मात्र बटन दाबल्या जाते आणि मग तो डायबिटीस जास्त होणार. लक्षात. त्यामुळे ज्या घरात आई वडिलांना अगदी तिसऱ्या पिढीमध्ये पण आजी आजोबा काका मामा मावशी मामा कोणाला तरी आहे, त्या घरातल्या लोकांनी बटणं दाबू देणे द्यायची, एवढी काळजी घ्यायची. म्हणजे कसं आहे, समजा कुठलं तरी बी आहे, ओके, आंब्याचं बी आहे समजा, कोय आहे, त्याचं झाड बनायसाठी काय लागते? तसंच झाड बनणार आहे का आंब्यापासून? त्याला जमीन लागेल, त्याला पाणी लागेल, खत पाणी लागेल, की नाही? तर होणार, सूर्यप्रकाश लागेल. हेच समजा आंब्याचं बी तुम्ही आणून इथे टेबलात किंवा एखाद्या लोखंडाच्या पेटीत ठेवून दिलं, त्याचं झाड होणार आहे का? तसं जीन्स आहे. हे जीन्स आले तरी त्याला खतपाणी तुम्ही नाही घातलं तर ते तसेच पडले राहते, मोठे नाही होणार. किंवा अगदीच त्याला बरड जमिनीवर खडकावर फेकलंही समजा, तर झाड झालं तरी एक झाड वर्षभरात 10 फूट जाते, ते खडकावरती कदाचित फूटभरही नाही वाढणार. बरोबर आहे की नाही? असं जीन्स असतं. त्यामुळे अनुवंशिक त्याला घाबरायची गरज नाही, काळजी थोडीशी जास्त घ्यावी लागेल, एवढंच लागेल, की नाही. तिसरं कारण आहे बैठी जीवनशैली. त्यामुळे आपल्याला हालचाली पाहिजे, काही ना काहीतरी व्यायाम पाहिजे. आज आपल्या जगण्यामधल्या हालचाली संपल्या. शेतात काबाड कष्ट करणारे, बाकी बाहेर कष्ट करणारे लोक वेगळे. आज तुमच्यापैकी असे किती लोक आहे की जे निदान 2-3 तास तरी घाम गाळायचं काम करतात, तुमचा जगण्याचा भाग म्हणून आहे? असे किती लोक हात वर कराल? 2-4 लोक आहेत, फार नाही, आहे की नाही? हा, घरची कामं जी आहेत, ओके, म्हणजे स्वयंपाक धुणं भांडी हेच म्हणतात तुम्ही, ठीक आहे. याच्यात तेवढी मेहनत नाही होत खरं, म्हणजे ज्यात घाम निघेल असं काम, ओके. असं बहुतेक आज घाम निघणंच बंद झालं आपला, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. मग तसं आपली जीवनशैली नसेल तर निदान व्यायाम करा, व्यायामाने तरी घाम काढा, ओके. निदान म्हणून मग एक जे बैठी जीवनशैली, अशांना हा आजार जास्त होतो. आज माझ्याकडे येणाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त जे आहे ते IT सॉफ्टवेअरवाले आहेत. तुमच्यापैकी पण अनेकांची पोरं असतील कुठेतरी बेंगलोर, हैदराबाद, पुणे. आजकाल असंच झालंय की अमरावतीत 5-10 हजार 15 हजार कुटुंब असे की दोघंच आहेत, बाय बापात आहे ते पोरं तिकडे कुठतरी अमेरिका, नाही तर बेंगलोर, नाही तर हैदराबाद. दिवसभर स्क्रीन समोर बसले असतात. ते पॅकेज भेटते 5 लाख 20 लाख 25 लाख, दिवसभर बसा 8 तास 10 तास स्क्रीन समोर. त्यात जर अमेरिकेच्या कंपन्यासोबत असेल तर रात्री, त्याचा दिवस म्हणजे आपली रात्र, रात्री 11 वाजता सुरू होते त्यांचं काम, दिवसभर चालतं. मग ते बिघडते सगळ्या गोष्टी, की नाही. त्यामुळे बैठी जीवनशैली हे आणखीन एक कारण आहे डायबिटीससाठीचं. आणि चौथं कारण जे आहे ते आहे मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असणं, टेन्शन, राग, चिडचिड, की नाही. बोलता नाही येत, बऱ्याच गोष्टी मनातल्या मनात राहते. या सगळ्यांनी शुगर वाढते. नुसतं शुगरच नाही, BP वाढते, कोलेस्ट्रॉल वाढते, थायरॉइड वाढते, कॅन्सर साठी पण खतपाणी भेटते, ओके. त्यामुळे मग आपल्याला या सगळ्यांमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. आता काय करायला पाहिजे, आपल्या हातात काय, त्याच्याकडे येऊ आपण, उपायाकडे. साधे सोपे उपाय. एक तर तपासणी करून घ्या, पहिली पायरी, म्हणजे लक्षात येईल आपण कुठे बसतो तर. वजन आटोक्यात ठेवा. वजन किती असली पाहिजे बा, माहितीये? एक सूत्र आहे आपल्या पिढीसाठी, जे 40च्या पुढचे, त्यांच्यासाठी वयाच्या 18व्या 20व्या वर्षी होतं तेवढं आयुष्यभर.
आता इथे बसणाऱ्यापैकी असे किती लोक आहे की 20व्या वर्षी जेवढं वजन होतं तेवढंच आजही आहे? हात वर कराल जरा. 20व्या वर्षी होते तेवढंच. या दुसरं लग्नाच्या बोहल्यावरती उभं राहताना जे कपडे घातले होते ते आजही घालता येतात का? ओके, आयुष्यभर तेव्हाचा सूट पॅन्ट शालूवरचं ब्लाऊज किंवा काय जे घातलं असेल ते आयुष्यभर घालता आले पाहिजे. ते लहान व्हायला लागलं की प्रॉब्लेम सुरू झाला असं समजा. तिथे डायबिटीजची सुरुवात झाली तुमची. आणि बऱ्याच लोकांमध्ये तर लग्नानंतर वर्ष 2 वर्षांनी सुरुवात होते. एखाद्याचं वजन नाही वाढलं लग्नानंतर तर लोक विचारतात काय प्रॉब्लेम आहे का. आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे की जरा असा दिसायला लागलो की काय म्हणतो आपण, अरे तब्येत बरी जमली दिसते आता, तब्येत सुधारल्यासारखी दिसून राहिली, जेव्हा की तो मरायचा धोका वाढलेला आहे उलट त्या व्यक्तीला. तुम्हाला माहिती आहे का, 1 किलो वजन आपलं जास्त असेल गरजेपेक्षा तर 2.5 महिने वरचं कन्फर्म तिकीट आपल्या हाती भेटते. 2.5 महिने लवकरचं 1 किलो वजना वाढी मागे. त्यामुळे 18व्या 20व्या वर्षी जेवढं तुमचं वजन होते त्यात जर तुमची 20 किलोची भर पडली असेल तर 20 गुणिले 2.5 महिने 50 महिने आधी लवकर वरचं कन्फर्म तिकीट आहे तुमच्या हातात. जर तुम्ही 1 किलो वजन कमी केलं आता आजपासून तर 2.5 महिने उशिराचं भेटेल तुम्हाला वेटिंग लिस्ट. लवकर नंबर नाही लागणार. ओके, त्यामुळे वजन वाढणं हे खूप धोक्याचा घटक आहे. दुर्दैवाने आपल्याकडे वजन वाढण्याला लोक आजार मानतच नाही. काही नाही म्हणते, काही बीपी नाही, शुगर नाही, फक्त वजन थोडं जास्त आहे. किती आहे तर 90-100 आहे. मध्ये मला एक DM कार्डिओलॉजिस्ट, ओके, नागपूरच्या एका डॉक्टरचा फोन होता. 42 वय असेल. त्यांना त्यांच्या पेशंटनी सांगितलं आहे का, तर ते आमच्या कार्यक्रमात होते ऑनलाईन. त्यामुळे आता आमच्याकडे डॉक्टर पेशंट त्यांच्या डॉक्टरांना सांगायला लागले की माझ्यात हा फरक पडला. त्या डॉक्टर विचारतात, अरे रोज येणारा पेशंट नेहमी त्याच्यात एवढा फरक दिसून राहिला, जो दम टाकायचा 50 पावलं चालले तर आता 2-2 किलोमीटर चालून राहिला. औषधं इन्सुलिन बंद व्हायला लागलं तर डॉक्टरला प्रश्न पडते की कसं काय झालंय, काय चमत्कार झाला. ते जरा पेशंटला खोदून विचारतात. मग पेशंट सांगतात का असं असं झालं. त्यांचा फोन आला मला एक दिवस असं चौकशी करायला. सांगितलं असं असं आहे म्हणे, मी कार्डिओलॉजिस्ट आहे आणि मला काही नाही म्हणे, बीपी नाही, शुगर नाही, काही नाही, फक्त वजन थोडं जास्त आहे. किती आहे, 5 फूट 6 इंच वगैरे हाईट असेल, काही नाही 98 किलो आहे म्हणे वजन फक्त. ओके, DM कार्डिओलॉजी. मला जरा प्रश्नचिन्ह वाटलं त्या डिग्रीवरती. हे जर आम्ही शिकलोय एवढे मोठं शिक्षण घेऊन तर याच्यापेक्षा अशिक्षित बरे असंच म्हणावं लागेल ना. हा प्रॉब्लेम आहे जरा आपला सगळा. दुर्दैवाने आजही मी तुम्हाला म्हणालो की सगळ्या जगातल्या मेडिकल कॉलेजमध्ये असंच शिकवलं जाते. आजही हेच शिकवलं जाते. हे आजार कधीच बरे न होणार. म्हणून मी म्हणालो की मी जे शिकलो ते आता विसरण्याचा प्रयत्न करतोय ना. आता ह्या गोष्टी जे मी बघतोय, माझ्यासारखे आहे जगात अनेक डॉक्टर लोक आहेत, मोजके आहेत, खूप नाही मोठ्या संख्येने. अमरावतीत कदाचित 2-4च असले तर असतील असे, थोडंफार तरी याला मानणार आहे. या विषयाचा अभ्यास असणारे तर माझ्या माहितीनुसार नाहीच आहेत फारसे कोणी. जगातही असे मोजके डॉक्टर लोक आहेत या पद्धतीने उपचार करणार. पण त्यांच्यावरती या लोकांचा विश्वास नाही आज, नाही शिकवलेलं आम्हाला असं. आणि दुसरं असं की या पद्धतीने जर वागायला लागलो तर औषध कंपन्या, हे मोठमोठे दवाखाने, अँजिओप्लास्टी, कॅथलॅब, मोठे हॉस्पिटल, या सगळ्यांवरती गदा यायची शक्यता आहे. तर तुमचा डायबिटीस बरा झाला, एक डायबिटीसचा पेशंट झाला की त्याला किती औषधं घ्यावे लागतात, किती दिवस, मरेपर्यंत. असे 50 पेशंट डायबिटीसचे झाले की डॉक्टरचं पोटपाणी होऊन जाते साधारणपणे, की नाही. आता समजा हे जर बंदच झाले तर मग कसं होणार आहे. आणि समजा नवीन पेशंट तयारच नाही झाले, मी सांगतो त्या पद्धतीने जगून, तर मोठा प्रश्न होईल ना. एवढे प्रत्येक कॉलेजेस, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3-3, 4-4 मेडिकल कॉलेज आणि एवढे डॉक्टर, काय करणार मग, हा प्रश्न येतो. म्हणून मग ह्या गोष्टी मांडल्याच जात नाही, शिकवल्याच जात नाही दुर्दैवाने. मग आता काय करायला पाहिजे त्याच्याकडे येऊ आपण. आहार, विहार, आचार, विचार, हे 4 गोष्टी आहेत. आहारामध्ये काही बदल करा, साधे सोपे आहेत. ओके, काय बदल करायचे, काही मूलभूत नियम जे आहे निसर्गाने लावून दिलेले ते पाळा आयुष्यभर. नुसतं डायबिटीस असणाऱ्यांनी नाही, घरातल्या सगळ्यांनी पाळा आजपासून. ओके, लहान मुलांपासून सगळ्यांनी.
पहिला नियम, भूक लागली तरच तोंड उघडायचं. आपण कधी तोंड उघडतो खायसाठी? भूक लागली तरच उघडतो की भूक नसताना पण बरेचदा उघडतो? भूक नसताना पण बरेचदा उघडतो. कधी कधी उघडतो. आता आश्रमात आला चहा बिस्किट, भूक लागलेली म्हणून भूक राहिले का? नाही. कोणी आग्रह केला, उघडलं तोंड. वेळ झाली बा जेवायची, भूक असो की नसो, उघडलं तोंड. आवडीची गोष्ट समोर आली, उघडलं तोंड. बोर झालं, ऑफिसमध्ये अभ्यास करता करता उघडलं तोंड. दिवसभर तोंड चालूच राहते, मध्ये मध्येच बंद होते. पहिला नियम, भूक लागल्याशिवाय तोंड नाही उघडायचं. या पृथ्वीवरचा कुठलाही प्राणी भूक नसताना तोंड नाही उघडत. अपवाद फक्त एकमेव सगळ्यात हुशार प्राणी, मनुष्य प्राणी. वाघाच्या समोर शिकार असली, त्याचं पोट भरलेलं असेल तरी तो तोंड उघडत नाही. गाई, म्हशी, पाळतू जनावरं बघा तुम्ही, पोट भरल्यावरती परत खाते का? नाही खात. कुत्रा, मांजर, आपण त्यांच्या सवयी बिघडवल्या सगळं, म्हणून बिघडलंय थोडंसं. माणसाच्या नादी लागून हे बिघडले, नाही तर प्राणी बरे होते आपल्यापेक्षा. एका अर्थाने आजपासून पहिला नियम, भूक लागल्याशिवाय तोंड नाही उघडायचं. किती वेळा तोंड उघडायचं बरं खायसाठी? तुम्ही कधी असं ऐकलंय का 4 वक्त की रोटी, 3 वक्त की रोटी? काय ऐकलेला आहे शब्द? 2 वक्त की रोटी. हे विज्ञान आहे. म्हणजे रोटी किती वेळा खायची? 2 वेळा. म्हणजे जेवण किती वेळा करायचं? 2च वेळा. आपण किती वेळा करतो? सकाळी नाश्ता म्हणजे काय? पोहे, उपमा, इडली, डोसा, जे काय खातं ते, चिवडा, हे काय आहे? रोटीच आहे ना. रोटी म्हणजे कार्बोहायड्रेट, कर्बोदक. मध्ये परत 4 वाजता काहीतरी चहाच्या सोबत बिस्किट, अमुक तमुक, हे परत कार्बोहायड्रेट. हे आपले 4 वक्त किमान होतं. मग ते जमा होते बँकेत आपल्या. म्हणून 2दाच तोंड उघडायचं. दीक्षित डाएट ऐकलं असेल बऱ्याच लोकांनी, की नाही? फक्त दीक्षित डाएटमध्ये एक अडचण जायची, जी आम्ही थोडीशी सुधारणा केली अनुभवाच्या अंती. 2दाच खायचं म्हणून लोक काय करतात, आता संध्याकाळी 8 तासांनीच खायचं बा, मग आता दाबून खाऊन घ्या. 55 मिनिटं काहीही खा, किती पण खा, असा लोकांनी अर्थ काढला. नंतर भेटणारच नाही बा खायला, ते चुकीचं आहे, त्याने बिघडते गाडी. म्हणून आम्ही काय केलं की 2 वेळा जेवण करा. म्हणजे मुख्य जेवण जे आहे, धान्य ज्याच्यात वापरलेलं आहे, पोहे, उपमा पण शेवटी बनतात कशापासून? रवा आहे, तांदूळ आहे, कशापासून तरी बनणार, सोजी असो, ढोकळा असो. म्हणून 2दाच धान्य वापरायचं. भूक लागली तर आणखीन 2दा तुम्ही फळं घ्या, सलाद घ्या, असं काहीतरी घेता येईल. बाकी धान्य नाही 3ऱ्यांदा घ्यायचं. हा नियम आम्ही आता करतो आणि त्याचा खूप फायदा दिसतो. मी जे सांगितले ना रिझल्ट तुम्हाला, ते 2 महिन्यात औषधं बंद होणं, हे या सगळ्या डाएट पॅटर्न फॉलो करून आहे. आधीच्या आणि नंतरच्या लॅब टेस्ट वगैरे सगळ्या केलेल्या आहे सगळ्या लोकांच्या. 3रा नियम, पाण्याला काही नियम नाही, पाणी चालतंय. चहालाही पकडा तुम्ही त्याच्यातच, त्यामुळे चहा पण नको. चहातही साखर आली, परत चक्की तर सगळी चालू होते. तुम्ही एवढंही खाल्लं तरी चक्की चालू होते पूर्ण, पहिल्यापासून शेवटपर्यंत. त्यामुळे 2 पेक्षा जास्त वेळा चक्की नाही फिरवायची. फळांना कमी वेळ लागतो, त्यामुळे ती पटकन आटपून जाते ते सगळं. 3रा नियम, वेळा काय असाव्या जेवणाच्या, ते पण खूप महत्वाची गोष्ट आहे. आयडियली ज्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात इंग्रजीमध्ये, त्याला जैविक घड्याळ म्हणतात. सूर्याची वेळ उगवायची ठरलेली, मावळायची. तो म्हटलं नाही, आज जरा थोडंसं उशिराच उगव, होते कसं? आजपासून 50,000 वर्ष आधीचं 50,000 वर्षानंतरच्या वेळा काढता येतात आपल्याला गणिताने. त्यात एका सेकंदाचाही फरक पडत नाही. आपण आपल्या खाण्यापिण्याच्या वेळात बदल केला आहे सगळा. म्हणून जेवणाच्या वेळा काय असल्या पाहिजे? सकाळचं जेवण 10 ते 12, खूप झालं. संध्याकाळचं जेवण 6, 7, बस. 7 नंतर पोटात काहीही टाकायला नको. आज मला सांगा, संध्याकाळी 9 नंतर जेवण होतात बा असे किती लोक इथे बसलेले? हातवर करा. 9 नंतर रात्रीचं. हे कारण आहे डायबिटीसचं. आजपासून बंद करा, 9 नंतर नाही जेवायचं, काहीच नाही. 7 नंतर काहीच नाही टाकायचं तोंडात,
बघा तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होईल, बीपी कमी होईल, वजन कमी होतील आणि सगळंच कमी होईल. त्याचं कारण आहे आपल्या शरीरातले जे इंद्रिय आहेत त्यांच्या वेळा ठरलेल्या आहेत, त्या तुमच्या शिफ्ट प्रमाणे नाही बदलल्या. लिव्हर सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असते रात्री 11 ते पहाटे 2. आपला हा सगळा खाल्लेला कच्चा माल लिव्हर पर्यंत गेला पाहिजे पुढच्या प्रक्रियेसाठी, आणि त्याला 3 ते 5 तास लागतात तोंडात टाकल्यापासून तिथे जायला. 3 तास म्हणजे जास्तीत जास्त 8. 5 तास जर दिले तर आणखीन मोकळीक मिळते लिव्हरला काम करायला, म्हणून 6. संध्याकाळी 6-7 जैनांमध्ये आहे, बरेच लोक करतात अजूनही, ठीक आहे. 2 जेवणांमध्ये शक्यतो 8-1 तासांची गॅप, म्हणून मग सकाळी 10 संध्याकाळी 6 आयडियल. अर्धा 1 तास मागे पुढे. कधीतरी झाली गोष्ट वेगळी तर ठीक आहे, एखाद दिवशी निसर्ग तेवढा दयाळू आहे, तेवढं सहन करून घेतो. पण तुम्ही जर रोजच कराल 365 दिवस, निदान महिन्यातले 300-350 दिवस पालन करा आणि मग 10-15 दिवस खा 10 वाजता, फार बिघडणार नाही. आता माझ्या स्वतःच्या जेवणाच्या वेळा आहेच आहे, मी सकाळी साधारण 10:30-11ला जेवतो आणि मग येतो मी प्रयासला, ऑफिसला, दवाखान्यात. संध्याकाळी युजली 6-6:30, कधी 7-7:30 फार तर संपलं. तर याने आजार बरे होतात आपले. कुठल्या तरी डाएट प्लॅन मध्ये तुम्हाला हे दिसलंय का लिहिलेलं आजपर्यंत की संध्याकाळी 7च्या आत जेवा म्हणून? हे शिकवल्याच जात नाही आज होम सायन्स डिपार्टमेंटला. कालच मी VMला होतो, VME कॉलेजला, MSc आणि असे सगळे तिथे PhD माझ्यासमोर 10-20 प्राध्यापक बसलेले होते. नाहीच ह्या गोष्टी शिकवल्याच जात नाही आजही विज्ञानात. हे सगळ्या बिना पैशाच्या गोष्टी सांगतोय तुम्हाला मी, ओके. आणि ह्या करायला काही लागणार आहे का तुम्हाला? वेळा कशा ऍडजस्ट करायच्या, आमच्याकडे आहेत काही लोक की बा जे बँकेतून येतातच 9 वाजता रात्री, मग त्यांना कसं संध्याकाळचं जेवण मॅनेज करायचं हे आम्ही त्यांना शिकवतो, करून देतो जरा बरोबर त्यांचं आखणी. हे नियम पण पाळले जातील आणि त्यांच्या ड्युटीमध्ये पण अडचण येणार नाही. हे शक्य आहे, ते अवघड नाही. त्याला आपण कधी विचारच केलेला नसतो म्हणून नाही. चौथा नियम जो आहे तो आहे, 1 घास किती वेळा चावून खाल्ला पाहिजे असं ऐकले तुम्ही? सगळ्यांनी 32 वेळा. तुम्ही मोजलाय का किती वेळा चावून खातात? आज मोजाल जेवताना, जेवण व्हायचं असेल. काय वाटते तुम्हाला कुठपर्यंत जाईल गाडी तुमची? बस 4-6, 12 तर लय झाले. डायरेक्ट बिलकुल गिळायचंच काम आहे, चावायचं कामच नाही राहिला. का बरं हे आलेलं आहे 32 वेळा चावून खा? पिढ्यानं पिढ्याचं विज्ञान आहे, निरीक्षणामधनं आलेलं विज्ञान आहे. आज कळले का बरं 32 चावून खायला पाहिजे विज्ञानाला. त्यामुळे आता मी लोकांना, याच्यासाठी लोक पैसे देऊन माझ्याकडे येतात 32 वेळा चावून खायला शिकायसाठी. आणि फार सोपं नाही जात त्यांना. लोक 6-6 महिने झाले तरी म्हणतात सर अभी 15 तक ही पहुंचे, अभी 32 तो बहुत लंबा आहे. चांगले MTech MS झालेले अमेरिकेतून इकडे तिकडे झालेले लोक आहेत, IIT वाले वगैरे वगैरे सगळे. लहान मुल जेव्हा खायला सुरुवात करते तेव्हा त्याचं किती वेळा जेवण आटोपते? त्याचं लवकर आटोपते का? घंटावर लावते, त्याच्या मागे फिरून 1 घास चिवचा, 1 घास खाऊचा खाऊ घाला लागते. तेच मूल शाळेत जायला लागलं, स्कूल बस आली, काय म्हणतो आपण, गिळणं लवकर, नरड्याचं छिद्र लहान आहे का? म्हटलंय असं की नाही कधी? कोणी बिघडवली सवय? आपणच बिघडवली. आता त्यांनाच हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात आणि त्यांना आता परत शिकावं लागते 32 वेळा चावून खायला. हा चौथा नियम. 5वा नियम जो आहे तो, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. चांगल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तरी ते नुकसानकारक आहे. एनिथिंग इन एक्सेस इज टॉक्सिक, साधा नियम आहे. त्यामुळे काजू बदाम चांगले आहे, पण तुम्ही ते भरपूर खाल तरी मरू शकता. व्यायाम करणं चांगलं आहे, पण आपण दर 2-4-5 दिवसाआड वाचतो की जिम मध्ये गेला, व्यायाम करता करता मेला. ऐकतोय की नाही? व्यायाम करणं चांगलं आहे, हार्ट तर मजबूत होते, तरी त्याला हार्ट अटॅक येतो. गरजेपेक्षा अति नको, कुठल्याच गोष्टीची अति नको. सुवर्ण मध्य हा निसर्गाचा नियम आहे. आजकाल तरुण मुला मुलींमध्ये फार क्रेज येते. सलमान खान 6 पॅक, जातात जिम मध्ये आणि मग त्याचे इन्स्ट्रक्टरही सांगतात ते प्रोटीन पावडर खा, 2000 रुपये किलोचे डबे आणतात. माहिती तुम्हाला? कदाचित तुमच्याही घरातले तरुण मुलं मुली असतील, एवढं फॅड आहे त्यांच्या मागे आज. त्यांनी पुरा आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेऊन राहिले सगळे आज.
काहीच गरज नाही या सगळ्या डब्यांची. लहान पोरांना जे खाऊ घालतो आपण ते सेरेलॅक अमुक तमुक आहे की नाही सगळं काय काय, याची काहीही गरज नाही. पुढचा नियम जो आहे साधा, ती वस्तू शेतातून येऊन राहिली डायरेक्ट की कारखान्यातून येऊन राहिली. शेतातून आलेली असेल तर कदाचित चांगली आहे, कारखान्यातून आली तर चांगली नाही. बरोबर. शेंगदाणे कुठून येतात? शेतातून, चांगले. तेल शेंगदाण्याचं कुठून येते? कारखान्यातून, म्हणून तेल चांगलं नाहीये. शेंगदाणे हे जास्त चांगले. तो ऑइल मिलवाला एक एक दाणा निवडून तेल बनवलं का त्याचं? घरात तुम्ही शेंगदाणे वापरताना, कूट टाकताना तसेच बुरशीवालेही दाणे टाकता का? एक एक दाणा वेगळा काढता? हा तो कारखानेवाला करणार आहे का? नाही करणार. साधे नियम. पुढचा नियम असा आहे की प्रक्रिया जेवढी जास्त करू आपण तेवढं त्याच्यातलं पोषण मूल्य कमी होते. सगळ्यात चांगले शेंगदाणे, त्याच्याहून थोडंसं वाईट शेंगदाण्याचं कूट. समजा सगळ्यात चांगलं तर शेंगा, ओल्या शेंगा, मग शेंगदाणे वाळवलेले, मग शेंगदाणे बारीक केलेलं कूट, त्याच्याहून वाईट म्हणजे शेंगदाण्याचं घाणीचं तेल, आणि सगळ्यात वाईट म्हणजे रिफाईंड तेल, त्याच्यात काहीच नाही, चरबी सोडली तर बाकी काहीही नाही. ओके. आणि त्याने अनेक आजार होणार. आता आपण घाणीच्या तेलाकडे चाललो, पण घाणीच्या तेलातही तुम्हाला माहिती आहे तेल काढल्यावरती उरलेलं जे भाग असते त्याला काय म्हणतो आपण ऑइल मध्ये? ढेप. ढेप कशासाठी वापरतो आपण? गुरांना द्यायसाठी. का बरं? कारण ती पौष्टिक आहे. कारण शेंगदाण्यामध्ये तेल किती निघते? 1 किलो शेंगदाण्याचं जर घाणी त्या कशातही तेल काढलं तर 400-450 ml तेल निघतं. त्याचा अर्थ 500 ग्रॅम त्याच्यात काय आहे? त्याच्यात प्रोटीन्स आहेत, त्याच्यात मिनरल्स आहेत, त्याच्यात विटॅमिन्स आहेत. तेलामध्ये 0. पण आता आम्ही जे सांगतोय, रिफाईंड तेल घरातनं 0 करा, तेल वापरूच नका. आज आता आमच्याकडे जर स्वयंपाकाचं प्रात्यक्षिक झालं आत्ताच आमच्याकडे, आम्ही गेले 2 वर्ष तेल आणतच नाही किराण्याच्या आधी. माझ्याकडे 100 दिवस खाण्यासहितचे कार्यक्रम असतात. 100-100, 200 लोकांचे जेवण असतात. तेल 0, साखर 0, पांढरी साखर आणतच नाही. माझ्या घरामध्ये पण आम्ही तेल आणि साखर आणतच नाही. कधीतरी आता फारच हे झालं, मिठाई कधीतरी एखाद्या वेळेस खाल्ली तर खाल्ली, अदरवाईज नाहीच. समजा त्याचा अर्थ गोड खात नाही का? गोड खातो. फळं सगळी गोड खाता येतात डायबिटीसवाल्याला, काही प्रॉब्लेम नाही, मी जर पाळलं तर. माझे डायबिटीसचे पेशंट टोपलं आंबे खातात, शुगर नाही वाढत. आजपर्यंत सगळ्या डॉक्टर लोकांनी म्हणे एवढी धास्ती घातली होती आंबे, चिकू, केळं, द्राक्ष, की त्याच्याकडे पाहिलं तरी शुगर वाढेल की काय, एवढा धसका बसला होता म्हणते. 20-20 वर्ष खाल्लं नाही म्हणते, आंब्याकडे पाहिलं नाही म्हणते. आता मस्त बिनधास्त आंबे खातात, शुगर नॉर्मल राहते. हे सगळं चुकीचं आहे. त्यामुळे हे काही नियम आपल्याला जर पाळता आले खाण्याच्या बाबत, अजून पण काही आहे, आता तेवढ्या विस्तारात मी जाणार नाही, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. मलाही तिकडे आमचं वर्कशॉप पण सुरू आहे, तिकडे पण जायचं आहे. दुसरी जी गोष्ट जी आपल्याला करायला पाहिजे ती आहे व्यायाम. 3 प्रकारचे व्यायाम पाहिजे असतात आपल्याला. एक ज्याला कार्डिओ म्हणतो आपण, दम श्वासाचे व्यायाम. पायी चालणं असेल 45 मिनिटं, सायकल असेल, किंवा पोहणं आहे, खेळ आहे कुठला तरी, डान्स आहे, काहीतरी व्यायाम करा 45-50 मिनिटं कंपल्सरी प्रत्येकाने. दुसरा जो व्यायामाचा प्रकार आहे तो आहे योगासन, सूर्यनमस्कार. शरीर लवचिक असलं पाहिजे आपलं. ओके. एक हात पाठीमागे घ्या जरा असा पूर्ण, आणि दुसरा हात वरून करा बरं असा. करा जरा प्रॅक्टिकल बघूया आपण. एक हात, मला तर इथे हे आहे म्हणून टाका, एक हात असा आणि दुसरा हात असा मागून बघा, पकडता येते का? तर सगळ्यांना नाही पकडत, ताण लागतं. आता दुसरा हात बदलून घ्या. ओके. आणि बघा दोन्हीमध्ये फरक आहे. त्याचा अर्थ हे जाम झालेले आहे, कारण काय वापरले नाही म्हणून. म्हणून आसनं, काही सूर्यनमस्कार सगळ्यांसाठी आवश्यक आहे. लहानपणापासून या सवयी लावा पोरांना. आजकाल 8व्या-7व्या वर्गापासून गाड्या देतो आपण पोरांच्या हातात. खरंच गरज आहे का एवढी? आणि तिसरा व्यायाम ज्याच्यात आपण भारतीय लोक कच्चे आहोत ते आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग. मसल्स थोड्याशा वाढल्या पाहिजे. मसल्स कमी झाल्या की म्हातारपण सुरू होतं.
मसल जर आपण व्यवस्थित ठेवू शकलो तर म्हातारे व्हायची गरजच नाही आपल्याला. म्हणून मग त्यासाठी सगळ्यात चांगला उपाय काय, एक तर सूर्यनमस्कार किंवा ज्या दंड बैठका होत्या पूर्वीच्या काही, ज्या उठबशा मास्तर लोक आपल्याला लहानपणी, तुम्हाला आठवत असेल, शिक्षा होत्या, तो व्यायाम व्हायचा आपोआप. दंड बैठका. आज तुमच्यापैकी किती लोकांना खाली नाही बसायला सांगितलं, त्या खाली बसत नाही तुम्ही? असे किती लोक आहात का कोणी खाली नाही बसत आहेत बा? ओके, खूप लोक दिसतात ना आपल्याला असे. हे चुकीचं आहे, हे खाली बसता आलंच पाहिजे, नाही तर हे सांधे सगळे जाम होऊन जाणार तुमचे, त्याचा काही उपयोग नाही आहे. एवढं लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके, त्यासाठी मग सगळ्यात चांगला उपाय जो आहे तो आजकाल गार्डनमध्ये जे जिम लागलेले आहे, ग्रीन जिम, ते सगळ्यात सुरक्षित आहे. काही ते पैसे खर्च करून फी भरून जिममध्ये जायची गरज नाही. ते सगळ्यात सुरक्षित आहे. आपल्या क्षमतेनुसार 10-15 मिनिटं पुरेसं आहे. असं साधारणपणे 1.5 तास स्वतःसाठी काढता आला पाहिजे दिवसात, निदान 5 दिवस आठवड्यातले. आजार असेल तर थोडं जास्त, आजार नसेल तर निदान प्रिव्हेन्शनसाठी एवढं मस्ट आहे. ओके, डायबिटीस आणि इतर सगळ्यांसाठी पण आवश्यक आहे ह्या गोष्टी. त्यानंतरची जी गोष्ट आहे जी आपल्याला करायला पाहिजे ती काय आहे, हे झाला आहार विहार, आचार विचार. बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही की टेन्शनमुळे पण शुगर वाढते. रात्री डोक्यात एखादा विचार आला तर दुसऱ्या दिवशी खाडकन 100 शुगर वाढते. फास्टिंग म्हणजे खाल्लं तर काहीच नाही म्हणते, शुगर कसं काय वाढली? डोक्यात चालू होतं ना, त्याने शुगर वाढते. टेन्शन आलं, शुगर वाढली. मनात चुकीच्या भावना आल्या, द्वेष आला, कोणाबद्दल राग आला, चिडचिड आली, तरी शुगर वाढते. म्हणून मला वाटते तुम्ही असं कुठेतरी कुठल्या ना कुठल्या अधिष्ठानाशी जोडल्या जाणाऱ्या लोकांना जरा पॉझिटिव्ह, सकारात्मक भावना, विचार जरा जास्त. 4 गोष्टी कानावरून जातात. आता इथे मेडिटेशन होते, त्याच्यामुळे शरीरातल्या सकारात्मक केमिकल्स, पॉझिटिव्ह केमिकल्सची लेवल वाढते. तुम्ही आता बरेच, मला ते आपण सगळेच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये बरेच हुशार झालोय आता, काही बाबतीत फारच बुद्धू पण झालोय. डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, तुम्ही नावं ऐकली असतील आता बहुतेकांनी. हे पॉझिटिव्ह केमिकल्स आहे. असे 300 प्रकारचे केमिकल्स आहेत जे आपल्या ब्रेनशी संबंधित आहेत, जे आपल्या भावनांशी संबंधित आहेत. तुम्ही मेडिटेशन केलं, ध्यान केलं, चांगलं ऐकलं, चांगलं बोललं, तर हे पॉझिटिव्ह केमिकल्सची लेवल वाढते. ते शुगर कमी करते, कोलेस्ट्रॉल कमी करते, कॅन्सरच्या पेशी खाते. तेच जर चिडचिड केली, राग आला, आणखीन अरे याचं जरा वाटोळ झालं पाहिजे असा विचार जरी मनात आणला तर निगेटिव्ह केमिकल्सची लेवल वाढते, ते तुम्हाला आजाराकडे घेऊन जाते. चांगला विचार करा. म्हणून ते गांधींचे 3 माकडं मला आठवतं, तुम्ही ऐकलं असेल, बुरा मत देखो, बुरा मत बोलो, बुरा मत सुनो, बुरा मत सोचो, आणखीन एक जोडा लागते त्याच्यात. ठीक आहे, चुकीचा विचार आला की बिघडलंच गाडा असं समजा. सगळेच आजार, नुसतं शुगरच नाही, हे सगळेच आजार वाढतात. म्हणून मनावरती नियंत्रण खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याशिवाय डायबिटीस बरा नाही होत. सगळी औषधं फक्त शुगर कमी करतात, डायबिटीसचे परिणाम कमी होत नाही. अनेक अभ्यास असं सांगतात की नाही. आणि आणखीन एक गोष्ट याला जोडून असते ती बिलीफ, आपला विश्वास. आज जगातले सगळे डॉक्टर सांगतात की डायबिटीस कधीच बरा होत नाही. आपल्यालाही त्याच्यामुळे असंच वाटतं की आपला डायबिटीस कधीच बरा होणार नाही. आपण स्वतःला काय सांगतो, मला डायबिटीस झालंय, आता काय मरेपर्यंत औषध घ्यावीच लागणार आहे. हे झाला आपला विश्वास. आता तुम्हाला माहिती आहे, व्हॉइस कमांड आली आपल्या मोबाईलला, तुम्हाला बटन दाबायची गरज नाही राहिली. ही व्हॉइस कमांड आपलं कॉम्प्युटर चालवते सगळं. आपण जे स्वतःशी बोलतो ती आपल्या कॉम्प्युटरला दिलेली कमांड आहे. मी जर कमांड दिली की मला डायबिटीस आहे तो कधीच बरा होणार नाही, माझ्या कॉम्प्युटरला ही कमांड दिलेली आहे, व्हॉइस कमांड, आणि मग माझा डायबिटीस कधीच बरा होणार नाही. मी जर कमांड बदलली की माझा डायबिटीस कदाचित बरा होऊ शकतो. मी असं पण नाही म्हणत की गॅरंटेड बरा होणारच, बरा होऊ शकतो, तरी वेगळा प्रोग्राम सुरू होतो शरीरात. हे संशोधनाने सिद्ध झालेले आहे. आज तेवढा वेळ नाही म्हणून मी ते सगळे सायंटिस्ट आणि काय रिसर्च त्याच्याबद्दल नाही बोलत. आम्ही जेव्हा 1 दिवसाचं शिबिर घेतो त्यात काही मांडतो आणि जो ऑनलाईन कोर्स होतो त्याच्यात हे सगळं डिटेलमध्ये सांगतो सगळ्यांना.
पण माणसाला जोपर्यंत जगाच्या विरुद्ध आहे नाही आपला विश्वास बसत नाही लगेच. कसं काय होणार आहे बा? तुमचे जे ट्रीटमेंट देणारे डॉक्टर आहे त्यांना जर तुम्ही सांगितलं ते म्हणजे फालतू आहे म्हणताय, हे कुठं आहे, मी एवढा शिकलेलो, एवढे 50 वर्ष झाले डायबिटीसचे पेशंट ट्रीट करून राहिलो, हा कोणता आला नवीन अविनाश सावजी काय सांगून राहिला, ठीक आहे नाही. पण तो विश्वास आहे. काही संशोधनं अशी पण झालेली आहे की जो तुमचा ट्रीटमेंट देणारा डॉक्टर आहे त्याचा जो विश्वास आहे त्याचा परिणाम पेशंटच्या आजारावरती होतो. आता माझ्याकडे मी 1500 डायबिटीसवाल्यांचे प्रिस्क्रिप्शन पाहिलेले आहेत जगातल्या 14 देशांमध्ये, भारतातल्या 16 देशांमधल्या डॉक्टरांचे, फिजिशियन, MD मेडिसिन किंवा DM एंडोक्रायनॉलॉजीवाल्यांचे. बहुतेकांना 60 ते 90 दिवसाची औषधं दिलेली असतात. तुमचा पण अनुभव असेल, तुमच्यापैकी डायबिटीसवाले जे आहेत ते त्यांना, आणि त्यांना काय सांगितलेलं असते की परत 60 दिवसांनी 90 दिवसांनी येऊन भेटा. याचा अर्थ त्या डॉक्टरांचा काय विश्वास आहे लक्षात घ्या की पुढचे 60 ते 90 दिवस याच्या ब्लड शुगरमध्ये काहीही फरक पडले नाहीये, म्हणून तो बिनधास्त असतो. आता माझ्याकडे जे डायबिटीसवाले येतात त्यांनी पाहिलेलं असतं की यांचा डायबिटीस बरा झालेला आहे, कारण सगळे आलेले असतात. कोणातरी, त्याला आपण वर्ड ऑफ माउथ म्हणतो, आम्ही काही जाहिरात करत नाही, व्यावसायिक कार्यक्रम नाही आमचा काही, तर कोणाला तरी बघून लोक येतात, तर त्यालाही वाटायला लागतं अरे यांचा बरा झाला म्हणजे माझाही बरा होऊ शकतो, कुठेतरी विश्वास बदलला थोडासा. माझ्याकडे डायबिटीसवाले येतात त्यांना आम्ही पहिल्याच सत्रामध्ये सांगतो, ऑनलाईन सत्रामध्ये, की मला उद्यापासून तुमच्या ब्लड शुगरचे रिपोर्ट पाहिजे, घरच्या घरी करा ग्लुकोमीटर, कारण शक्यता आहे मला 20% लोकांची औषधं पहिल्या आठवड्यात कमी करावी लागतात. पहिल्या आठवड्यात आहारातले आणि सगळे बदल केले, महिन्याभरात तर 40-50 इन्सुलिन दिवसभरात घेणाऱ्यांचं इन्सुलिन 0 पण झालेलं आहे. 100 युनिट रोजचं इन्सुलिन घेणाऱ्याचं इन्सुलिन 10-20 युनिटवरती येऊन थांबते महिन्याभरात. नाही तर त्यांची ब्लड शुगर होते 60-70, चक्कर येते आणि जास्त झालं तर कोमात जाऊ शकतात. माझा विश्वास आहे की डायबिटीस बरा होतो आणि त्याला एवढ्या फास्ट बरा होतो. सो द बिलीफ सिस्टीम ऑफ द डॉक्टर दॅट ऑल्सो अफेक्ट्स द प्रोग्नोसिस ऑफ द पेशंट, असं आम्ही म्हणतो. संशोधन झालेली याबाबत. ओके, म्हणजे मी काय ह्या सगळ्या फक्त माझ्या पदरच्या गोष्टी सांगत नाही, फक्त माझा स्वतःचा आता अनुभव पण आहे त्या सगळ्यांचा. लॅब टेस्ट आणि सगळं आम्ही करतोय. तर 8व्या-10व्या दिवशी ब्लड प्रेशर कमी व्हायला सुरुवात होते. 8व्या-10व्या दिवशी 30% लोकांची ब्लड प्रेशरची औषधं बंद करतो. एक तर मी बंद करतो, नाही तर त्यांचे डॉक्टर बंद करतात. फक्त रिडिंग लागते रोजचं बीपीचं. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की घरी तुम्ही एक वजन काटा ठेवा, एक बीपी मशीन आजकाल 1000-1500 रुपयात मिळून जातात ते डिजिटल, आणि एक ग्लुकोमीटर ज्यांना डायबिटीस असेल त्यांनी. बीपीवाल्यांनी रोजचं बीपी घ्या ठरलेल्या वेळी. आपण कधीतरी डॉक्टरकडे जातो महिन्या 15 दिवसात, त्या दिवशी तपासतो. त्या दिवशी समजा काही कारणाने डोक्यात काहीतरी टेन्शन आहे, त्या दिवशी का वाढलेलं सापडलं, एकदा का तुमच्यावर बीपीचा शिक्का लागला की जगातला बहुतेक कुठलाच डॉक्टर तो बंद नाही करत. आज 30-40% लोक असे बीपीवाले पेशंट झालेले आहेत आयुष्यभराचे. रोजचं रेकॉर्ड नाही आपल्याकडे म्हणून, पण आपण करोनामध्ये आता बहुतेक सगळ्यांकडे ते आलं होतं ना, पल्स ऑक्सिमीटर बऱ्याच लोकांनी घेतलं की नाही. तसे हे साधे आता अफोर्डही करू शकतो आपल्यापैकी बरेच लोक. अगदी काही लोक नाही करू शकणार, पण आता माझ्याकडे जे येतात ते साधारणपणे थोडेसे अफोर्ड करू शकणारे येतात. किंवा काही लोक असे की महिन्याचा 5,000-10,000 रुपये खर्च करतात औषधं, डॉक्टर आणि याच्यावरती. असे आहे त्यांच्यासाठी काही फार कठीण गोष्टी नाही आहेत ह्या. आणि ते व्हॉट्सअपवरती पाठवा, व्हॉट्सअप ग्रुप असतो आमचा, एक रिपोर्ट पाठवा, लगेच तुम्हाला मेसेज देतो उलटा रिप्लाय की आता औषधांमध्ये हा बदल करा. इतकं साधं सोपं झालंय आता. म्हणजे या 3,500 पेशंटपैकी मला वाटते ज्यांचे चेहरे पाहिलेले असे 200-400-500 असतील ना, आजपर्यंत त्यांचे चेहरे पाहिलेले नाही ना, तर त्यांनी माझा चेहरा पाहिला. हे सुरू करताना आमच्याही मनात बराच प्रश्न होता की बा जोपर्यंत पेशंट समोर नाहीये, टेबलवर खुर्चीवर बसलेला, त्याचा हात हातात घेऊन तपासत नाही, तोपर्यंत कसे बरे होणार. आज ते सगळं चित्र बदललेलं आहे. त्यामुळे बेसिकली मला असं वाटतं की आपल्याला, आणि दुसरं असं आहे की खाण्यापिण्यातले बदल सोपे नसतात, सवयी एवढ्या लवकर नाही बदलत, एकट्याला जरा अवघड जातात. म्हणून आम्ही काय करतो की ग्रुप असतो, इंडिव्हिज्युअलला ट्रीटमेंट नाही देत आम्ही. आता
30-40 लोकांचा ग्रुप असतो, जगातल्या एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणचे, हिंदीमध्येच करतो आता, कारण बाहेरच्या प्रांतांमधले पण लोक असतात, इंग्रजीमध्ये पण एक वेगळी बॅच असते आमची. आठवड्याला 2 तासांचं झूम सेशन. शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 9 घेतो एक बॅच शनिवारी संध्याकाळी 7 ते 9, एक बॅच रविवारी 5 ते 7. अशा 3 बॅचेस असतात. 30± लोक असतात, वेगवेगळे आजार असणारे, आणि त्यांना जे काय गाईड करतो. आणि परत BP वाल्यासाठी वेगळं, शुगरवाल्यासाठी वेगळं, थायरॉइडसाठी वेगळं असं नाही करावं लागतं. ॲलोपॅथीत आम्हाला प्रत्येकासाठी वेगळं औषध द्यावं लागतं. इथे पण मूळ कारणं सारखी आहेत, त्यामुळे उपचार पण सारखा आहे, इतकं साधं सोपं आहे. जो डाएट प्लॅन देतो आम्ही तो सगळ्या घराला सांगतो फॉलो करा, आजार असो की नसो. त्यामुळे ज्यांची वजनं जास्त आहे त्यांची वजनं पण कमी होतात. साधारण जे अनुभव आहे माझा, 2 महिन्यात 5 ते 15 किलो वजन कमी होतात ॲव्हरेज. 5 ते 15 किलो, 8 ते 15%. ओके. साधारणपणे 60% डायबिटीसवाल्यांची औषधं बंद होतात टोटली. त्यांच्या लॅब टेस्टमध्ये फरक दिसतो. आधी करायला सांगतो आम्ही सगळ्यांना जॉईन होताना, आणि परत 3 महिन्यांनी करा. म्हणजे आमच्यावर पण विश्वास ठेवू नका आम्ही म्हणतो. ओके. 30% लोकांची बीपीची औषधं बंद होतात. थायरॉइडमध्ये गोळ्यांचे डोसेजेस कमी होतात. थायरॉइड जरा लांब वेळ लागतो. मी म्हणालो नी रिप्लेसमेंट आणि सगळं वजन कमी केलं आणि सगळं केली तरी कमी होते. संधिवात, रोमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये फरक पडतो. ऍसिडिटी, मायग्रेन, कॉन्स्टिपेशन हे तर गायबच होऊन जाते, लिटरली गायब होते. काहीच अडचण नाही लागत त्याला, काही करावं लागत नाही. आमच्याकडे 60% महिला आहेत जे पार्टिसिपंट्स आहेत त्याच्यात. त्यांना 2, 3, 4 आठवडे झाले की त्यांच्या मैत्रिणी हमखास प्रश्न विचारतात की कोणती ब्युटी पार्लर में जा रही हो आजकल. चेहऱ्यावरचं हे जे वांग म्हणतो आपण, डार्क सर्कल, हे सगळे गायब होतात. त्याच्यासाठी नाही येत लोक आमच्याकडे, पण हे आपोआप गायब होतात. चमडीला हातही न लावणं. स्किनचे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम हे सिस्टेमिक असतात, तुमच्या आतून आलेले असतात, वरून इकडे चोपडून काही नाही होत त्याला. एनर्जी स्टॅमिना वाढतो, तुम्ही जास्त मेहनत करू शकता आताच्या तुलनेत. हे सगळे बदल फक्त आहार विहार आचार विचार आणि नॉलेज, त्याचं ज्ञान महत्वाचं आहे. जोपर्यंत ज्ञान मिळणार नाही, आता तुम्ही इथे का बरं येता, आणि इथे तुम्ही अनुभव घेता, अनुभव आणि विश्वास बसतो. हे जर घरी केलं तर कदाचित तेवढी ताकद नाही येणार. आणि इथे सगळे असतात त्याच्यामुळे सोपं असते. घरी वेळ काढणं असा घंटा, 1.5 घंटा, 2 घंटे, कोणी आलं, बेल वाजली, दूधवाला आला, भाजीवाला आला, परत डिस्टर्ब होते की नाही. इथे म्हणजे तुम्ही डेडिकेटेड वेळ दिलेला आहे. त्यामुळे गटामध्ये केलेल्या गोष्टी ह्या कधी पण चांगल्या असतात. म्हणून सामूहिक ध्यान, तुकडोजी महाराजांनी काय सांगितलंय, सामूहिक ध्यान सांगितलं की आपल्या सगळ्या संतांनी मग हेच केलेलं आहे. वारीमध्ये हजारो लोक जातात. एकट्याने जाणं दर्शनाला आणि सोबत जाणं, त्यांनी खूप फरक असतो. तसा आजारांच्या उपचारांबद्दल पण आहे. आम्ही कॅन्सर पेशंटसाठी पण शिबिर घेतो, दर महिन्याला आहे, ते पूर्णपणे मोफत असते. 30 पेशंट येतात दर महिन्याला, वेगवेगळे नवीन असतात, अर्धे जुने असतात, त्यांचे नातेवाईक, त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतो. सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत असतं ते पूर्ण, आणि खूप त्याचा फायदा होतो लोकांना. बाकी उपचार त्यांचे चालू राहतात. कॅन्सरसाठी आम्ही फार नाही करत हे सगळं असं मुद्दाम एवढंच करा म्हणून, पण शुगर आणि बीपीसाठी हमखास सांगतो आम्ही की तुमची औषधं सध्या जशी चालू आहे तशी चालू ठेवा, हळूहळू ती कमी होते, काही प्रॉब्लेम नाही. एकदम बंद नाही करायची कुठलीच, तपासा आणि मग हळूहळू कमी करता येईल. त्यांचे डॉक्टरही बंद करून देतात. तुमच्याकडे रेकॉर्डच आहे तर कुठला डॉक्टर घ्या म्हणे लावू शकतो तुमचं परत जबरदस्ती, आहे की नाही. तर असा एक कार्यक्रम पण असतो. तर मला असं वाटतं की आज या निमित्ताने मला कॉल पण येतोय, या निमित्ताने तुमच्याशी बोलता आलं, सगळ्यांशी संवाद साधता आला एका नवीन वर्गात. कारण मला माहिती आहे की आज जरी तुम्ही इकडे 100-125 लोक असले तरी हॉरिझॉन्टली खूप लोकांपर्यंत पोहोचते. कारण एक कम्युनिटी आहे तुमची, आपसामध्ये बॉन्ड आहे. आणि आपण साधारणपणे अशा ठिकाणी येणाऱ्या लोकांची भावनाही असते की मला काहीतरी फायदा झाला तर तो आणखीन कोणापर्यंत तरी पोहोचवायचा. कृतज्ञता भावनेने आपण येतो. बाकी सगळीकडे बाजार असतो, किंमत द्यायची, मी पैसे मोजले, मी विकत घेतले, इथे तो भाग नाही आहे. त्यामुळे तुमच्या मार्फत तो आणखीन कदाचित अनेकांपर्यंत पोहोचेल. म्हणून मी मुद्दाम आमचं ते चालू असलेलं आधीचं प्लॅन असलेलं वर्कशॉपमधनं पण तासभर वेळ काढून आलो. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला जर या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्यायचा असेल तर 2-3 गोष्टी तुम्हाला करता येतील. तुमच्या आणि इतरांच्या माहितीसाठी सांगतो. माझी पुस्तकांची बॅग आणली आहे. ओके, ठीक आहे.
एक पत्रक मी तुमच्या हातात देतो, त्यात बेसिक काही नियम सगळ्यांना उपयोगी पडतील असं मी दिलेलं आहे. त्याच्यात आहे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आहे त्याच्यामध्ये. आता अर्थात मराठीचे संपलेले हिंदीत आहे ते पत्रक. दुसरं एक मी या विषयावर एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्यावर कॉपीराईट नाही टाकलेला. आता फक्त त्याच्या प्रिंट कॉपी संपल्यानंतर आता आम्ही झेरॉक्स करून फक्त सुधारित करतो. नवीन एडिशन या महिन्याच्या शेवटी तयार होईल आहे. बरंच अपडेटेड आहे. त्याच्यात 8वी 9वी आवृत्ती आहे. त्याच्या एक 80-90 कॉपीज पण संपलेल्या आहेत आतापर्यंत. ते एक पुस्तक आहे, त्याच्या काही कॉपीज मी आणलेल्या आहेत. त्यांना पाहिजे ते आता एक 60 रुपये त्याची झेरॉक्स किंमत ती तुम्ही जाऊन घेऊ शकता. त्या प्रयासला इकडे फरसी स्टॉपला येऊन तुम्ही कधी पण घेऊ शकता. तिथे मग भरपूर या विषयातली इतरही अनेक पुस्तकं तुम्हाला बघायला मिळू शकतील, विकत पण घेता येऊ शकतील, काय अडचण नाही त्याला. तिसरं मी म्हणालो असं की तुम्हाला असं व्याख्यान जर आणखीन कुठे ऑर्गनाईज करायचं असेल, अमरावतीमध्ये, अमरावतीच्या बाहेर, महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर पण, तर मला आवडेल. माझं पुढचं आयुष्य मी आता 65चा पूर्ण होईल. ओके, मी असं मानतो की माझ्या हातात आता फक्त 35 वर्ष शिल्लक आहे काम करण्याची. 35 आहेत अजून. त्यामुळे 100 पर्यंत तर मी काम करणार, मी ठरवले. कारण आपलं शरीर रचना 120 वर्ष जगण्यासाठी बनवल्या गेलेली आहे. त्याच्या आधी म्हातारं नाही व्हायचं. त्यामुळे मला असं वाटतं की आता माझ्याकडे वेळ जास्त नाही राहिलेला, त्यामुळे मला माझं आयुष्य यासाठी वापरायचं आहे. मी पहिल्यापासूनच कधी स्वतःच्या नावाची पाटी नाही लावली, माझा दवाखाना नाही, कुठे प्रायव्हेट प्रॅक्टिस कधीच नाही केलेली मी. जे काय पैसे पेशंट म्हणून येतात, जे घेतात ते संस्थेची असते, ती देणगी म्हणून. ओके, तर असं कुठे तुम्हाला जर कुठे ऑर्गनाईज करायचं असेल, तिथे 100, 200, 400, 500, 1000 किती पण लोक येत असतील, मराठी, हिंदी, इंग्रजी कुठल्याही भाषेमध्ये, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण मला आवडेल करायला, काय अडचण नाही त्याला. चौथी गोष्ट जी आहे ती, एक दिवसाचा आम्ही वर्कशॉप साधारणपणे महिन्याभरात एकदा घेतो. असं जर काही करायचं असेल, आमच्याकडे पण करता येईल. आमच्याकडे 100-150 लोकांची व्यवस्था आहे म्हणून तुम्हाला. त्या तुम्हाला आणखीन कुठे करायचं असेल, कुठली संघटना संस्था जर करू इच्छिते, तसं आमच्याकडे नांदुराला झालं, 400 लोक होती. तिथे खामगाव एका संस्थेने घेतलं, एका मंगल कार्यालयात घेतलं त्यांनी. दुपारच्या जेवणाची व्यवस्था करायची, एक नॉमिनल काय फी पण तुम्ही घेऊ शकता लोकांकडून, आणि मग तिथे पण आपल्याला दिवसभराचं वर्कशॉप पण असं करता येईल. त्या आम्ही इथे अमरावतीला लोकली साधारण महिन्यातनं एक करतो आम्ही, ते करता येईल. आणि ज्यांना याचा थेरपी म्हणून उपयोग करायचा, व आपला डायबिटीस रिव्हर्सच करायचा आहे, समजा औषधं बंद झाली पाहिजे असं माझं टार्गेट आहे. बीपी आहे, थायरॉइड आहे, वजन कमी करायची, आणि सातत्याने गायडन्स पाहिजे, तर त्यांनी ऑनलाईन बॅच जॉईन करणं. त्यासाठी वेबसाईटला जाऊन गुगल फॉर्म भरायचा असतो. केस पेपर जसा बनवतो ना आपण पेशंटचा, तसं आम्ही बनवतो. तुमची सगळी माहिती, आजार हे ते सगळं द्यायचं असते. आणि त्याचा आता आम्ही 3,500 रुपये कॉन्ट्रीब्युशन घेतो 6 महिन्यासाठी. ते संस्थेला देणगी म्हणून असते, ते माझ्या पण हिशोब जात नाही. आणि शेवटी हे सगळं चालवायचं तर तुम्हाला पण माहिती आहे, हे असं उभं नाही होत, अनेकांचे असतात त्याच्यात हातभार. आणि दुसरं असं की फुकटची किंमत पण नसते. गाडगे बाबांनी सांगितलं की फुकट काही घ्यायचं नाही. म्हणून एक नॉमिनल ते घेतो आम्ही. अर्थात ज्यांची नाहीच ऐकत त्यांच्यासाठी तो काही विषय नसतो, तर ते भरून तुम्ही ते जॉईन करू शकता. आमची आता 101वी बॅच, 100 बॅचेस झाल्यात. आता 101वी बॅच जी रविवारची असेल ती 28 सप्टेंबरला सुरू होते, रविवारी संध्याकाळी 5 ते 7. त्याच्यासाठी तुम्ही हे करू शकता, ऑनलाईन रजिस्टर करू शकता. एक पत्रक देतो हिंदीमध्ये, त्यात त्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत दिलेल्या, तुम्हाला करता येईल. तसे आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये बरेच कार्यक्रम घेतो. तरुणांसाठी आमची शिबिरं असतात, इथे होतात आणि महाराष्ट्रातही होतात. तर त्यामध्ये पण चांगली पुस्तकं, चांगलं वाचायला पाहिजे, आपण आमच्या संस्थेचा एक हेतू आहे. त्यामुळे मी जी पुस्तकं वाचली, मी 40,000 पानं वाचतो तुम्हाला सांगितलं, तर मी वाचलेली आणि माझं आयुष्य ज्या पुस्तकांमुळे बदललं, ती पुस्तकं मी प्रिस्क्राईब करतो. औषधं प्रिस्क्राईब करणं मी बंद केलं, 10-20 वर्ष झाले आता. मी ह्या गोष्टी प्रिस्क्राईब करतो. तर तशी पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यांना असं वाटते काहीतरी चांगल्या कामाशी जोडायचं, व्हॉलेंटियर म्हणून, आणखी काय म्हणून, त्यांचं पण स्वागत आहे. आमच्याकडे तरुणांची पण शिबिरं होतात. पण आता जसं मागच्या गुरुवारी, परवाच आमच्याकडे कॅन्सर पेशंटचं एक वर्कशॉप झालं दिवसभराचं. आता या आठवड्यात बियाणी कॉलेजचे 50-60 विद्यार्थी, त्यांचं एक दिवसभराचं वर्कशॉप आम्ही घेतोय. नुसतं आरोग्यच नाही, पण आयुष्याचा कसा विचार करावा पुढे भवितव्यात, चांगल्या गोष्टी कशा करता येतील, अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवरती करतो. तर या सगळ्यांमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा मोबाईल नंबरही त्यात दिलेला आहे, पत्रक आहे त्याच्यात आहेच दिलेला व्हॉट्सअपचा.
एक व्हॉट्सअप चॅनेल आहे माझं, याच्यात त्याचा QR कोड आहे, तो स्कॅन करून तुम्ही ते जर फॉलो केलं तर आमच्या सगळ्या उपक्रमांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण हल्ली काय व्हॉट्सअपचे पण नंबर एवढे झाले माझ्याकडे 20-25,000, सगळ्यांना काही ग्रुपमध्ये घेणं, इंडिव्हिज्युअल मेसेज पाठवणं होत नाही. ते एक मार्ग आहे, वेबसाईट आणि बाकी सगळं आहेच आहे. तर हे सगळे माध्यम आहे की ज्यात पुढे जाता येऊ शकतात. 2 पुस्तकं, मुख्यतः 3-4 पुस्तकं लिहिलेली. एक आरोग्याबद्दलचं आहे, जस्ट मी दाखवतो. ही पत्रकं आपल्याला सगळ्यांना देऊन देता येतील एक. त्याच्यात बेसिक नियम जे आता मी मांडले आणि अजून काही गोष्टी आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि हे सगळे दिलेले आहेत. हिंदीमध्ये आहेत आता हे शिल्लक फक्त. एक पुस्तक मी जे म्हणालो त्याची झेरॉक्स कॉपी आता ही, म्हणजे आता 150 पानांचं पुस्तक प्रकाशित होईल आता, तर त्याचा एक 60 रुपये किमतीला. आणि एक पुस्तक मी जे मुलांसाठी लिहिलेलं आहे खास करून, आम्ही शाळांमध्ये जातो, कॉलेजेसमध्ये जातो, आयुष्याचा कसा विचार करा, हे 40 रुपयाचा. असं एक 2 पुस्तकं मिळून एक 100 रुपयाचा हा सेट. कोणाला पाहिजे असतील तर मी काही 10-20 सेट आणलेले आज घेता येईल, जेव्हा प्रयास लावून कधी पण घेता येईल तुम्हाला. तर या ठिकाणी मी थांबतो, सर्वांना धन्यवाद देतो. आज आयोजकांनी संधी दिली आणि मला एक नवीन कळलं अमरावतीमधली जागा, त्याचा आनंद व्यक्त करतो. पुढेही कधी जर असं वाटलं की माझ्या सेवेचा काही उपयोग होऊ शकेल, जरूर हक्काने मला बोलवा, मला आनंद. सर्वांना नमस्कार.